नागराज इलेक्ट्रिकल्स.
नको असं नाही बस चालू झाले बरं. सतीश भाई ओवर टू यू. ओके. हॅलो. अलीकडे रोज काही ना काही मनाला त्रास देणाऱ्या, मनाला दुःख देणाऱ्या घटना घडत असतात. वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या निराशाजनक बातम्या येत असतात. अजून किती काळ हे करोनाचे वादळ कोणाकोणाला उद्ध्वस्त करीत राहणार आहे हे कोणीच सांगू शकत नाही. आलेल्या संकटाला स्वीकारून आहे त्या परिस्थितीत मार्ग काढणे एवढेच आपल्या हातात आहे. काल आमच्या डायमंड बिहाइंड कर्टन कमिटीची मुख्य सल्लागार संतोषभाई मेहता दापोली यांचं निधन झालं. ते चालत नाही. अतिशय दुःख देणारी ही बातमी आम्हाला जेव्हा समजली आणि आमच्या या कमिटीतले कर्तबगार व्यक्तिमत्व आम्ही गमावून बसलो, त्यावेळेला मनाला एकदम शून्यपणा आला आणि आपण काय करावं या कार्यक्रमाच्या संदर्भात. मग आम्ही एक तातडीने मीटिंग घेतली रात्री आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की कार्यक्रम आपण चालू करूया. कारण संतोषबाईंची सुद्धा इच्छा होती की कार्यक्रम हा सुरूच राहायला पाहिजे, किंबहुना हा अशा प्रकारचा कार्यक्रम असावा हे त्यांच्या मनोगतातून वारंवार आम्हाला व्यक्त होत होतं. आणि या कार्यक्रमाची प्रेरणा त्यांचीच आहे असं म्हणायला काय हरकत नाही. तर आमच्या सर्वांच्या मीटिंगमध्ये एकमताने जे ठरल्याप्रमाणे आज कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी संतोषबाईंच्या जीवनावर आपण एक क्लिप बघणार आहोत, एक फीत बघणार आहोत. त्याच्यानंतर त्यांना श्रद्धांजली वाहणार आहोत आणि त्याच्यानंतर आपला डायमंड बिहाइंड कर्टन हे मिशन चालू होणार. त्यावेळेला नितीनबाई संतोषबाईंच्या जीवनावर आधारित जी फीत आहे ती तुम्ही जरा लावा बघू. दापोली तालुक्यातील शिक्षण, व्यापार, उद्योग, समाज क्षेत्रातील तारांकित संतोषभाई मेहता यांचं आज सकाळी 6च्या दरम्यान कोरोनाशी लढता लढता पुणे येथील जहांगीर इस्पितळामध्ये वयाच्या 68व्या वर्षी झालं. संतोषभाई मेहता यांच्या महान कार्यकर्तृत्वावर एक दृष्टिक्षेप. कोकण सिंथेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड दापोली या नावानं सुमारे 1994-95 साली त्यांनी उद्योग क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं. रंगरसायन निर्मिती उद्योगाला लोटे MIDC येथे त्यांनी सुरुवात केली. त्या कारखान्यातून सल्फोनिक ऍसिड ही रंगरसायनांची निर्मिती सुरू झाली. पुढे 1977च्या सुमारास दापोली तालुक्यातील खिरडी येथे दुसरा कारखाना सुरू झाला. 1993 मध्ये दापोली तालुक्यातीलच करंजाणी येथे 100% निर्यातक्षम उत्पादन सुरू झालं आणि युरोप, पूर्व आशियाई देश, अमेरिका आदी 15 ते 20 देशात दापोलीच्या करंजाणीच्या कारखान्यातून निर्यात सुरू झाली. यामुळे मोठ्या प्रमाणात परकीय चलनही उपलब्ध होऊ लागलं आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही झाली. 1996ला चेंबर ऑफ कॉमर्सचा निर्यात रत्न हा मानाचा पुरस्कार संतोषभाईंना प्रदान करण्यात आला. त्यावेळी या दापोलीच्या कारखान्याला अनेक देश परदेशातील शिष्टमंडळ अनेकदा भेट देत असत. यानंतर पुढे 12 जून 2000 मध्ये भाईंनी शिक्षण क्षेत्रात दुसरं खंबीर पाऊल रोवलं आणि ज्ञानदीपचा मोठा असा देदीप्यमान डोलारा आज उभा केला. नर्सरी पासून 12वी सायन्स आणि कॉमर्स पर्यंत एक वेगळं असं आपला नावलौकिक असलेला ज्ञानदीपचा ठसा हा उमटला आहे. यात समवेत करंजाणी येथे इंग्लिश मीडियम स्कूल स्थापन करून निसर्गाच्या सानिध्यामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाची ओढ निर्माण व्हावी या भावनेतून ह्या शाळेची अशा निसर्गरम्य ठिकाणी निर्मिती केल्याचं संतोषभाई अनेकदा सांगत असत.
त्यांचं एक स्वप्न आहे, अनेक स्वप्न होती. त्यांचं एक स्वप्न त्यांनी बोलून दाखवलं होतं. सायन्स अँड मॅथ्स लॅब त्यांना या ठिकाणी सुरू करायचे आहे. त्याचप्रमाणे दापोलीतून सायंटिस्ट तयार होणं आवश्यक आहे, दापोलीची तेवढी क्षमता आहे असं वारंवार भाई म्हणत असत. निश्चितच भाईंचं हे स्वप्न त्यांचे सुपुत्र सुयोग आणि संकेत हे निश्चित पूर्ण करतील. त्यांच्या स्नुषाही त्यांच्याच या शिक्षण सहकार क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. भाईंच्या मागे पत्नी, 3 करते मुलगे, स्नुषा, नातवंड असा मोठा परिवार आहे. संतोष भाईंच्या महान कार्याला आणि त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. निवेदिता, फास्ट न्यूज. नक्कीच असं एक व्यक्तिमत्व आपल्यातनं नाहीसं झालं, भारावून जातं आपण कधी कधी त्याचं कार्य बघितलं की. आपल्या सर्वांना खात्री आहे की त्यांचे जे पुत्र आहेत शिवोग आणि संकेत, हे असंच कार्य त्यांचं पुढं नेतील आणि अपूर्ण राहिलेलं त्यांचं जे स्वप्न आहे ते लवकरात लवकर पूर्ण करतील. बांधवांनो, संतोषभाई बरोबर गेल्या करोनाच्या काळामध्ये अनेक बांधवांचं किंवा यांना सर्गवास झालेला आहे. अनेक कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळलेले आहेत आणि आपण ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी आहे, त्याच परिस्थितीत फक्त 1 मिनिट शांत बसूया आणि संतोषभाईंना आणि इतर बांधवांना आपण श्रद्धांजली वाहूया. हरि ओम. हरि ओम. आता या मिशन डायमंड बिहाइंड कर्टन मिशनची पुढची सूत्र मी पुण्याला संदीपभाई सुरा यांच्याकडे सोपवतो. संदीपभाई सुरा, आपण चालू करू शकता कार्यक्रम. नितीन, संदीपभाई, हॅलो. संदीपभाई अनम्यूट करून घ्या आपण. जय श्री कृष्ण. नमस्कार, मी संदीप सुरा. प्रथम आपले सर्वांचे डायमंड बिहाइंड द कर्टन या कार्यक्रमात स्वागत करतो. आज मी आपल्याला आपल्या समाजातील एक थोर सुपुत्र व फार्मास्युटिकल कंपनीमधील एक डायमंड श्री दिलीपभाई गुजर यांचा थोडक्यात परिचय करून देत आहे. श्री दिलीपभाई गुजर यांचे शिक्षण BSc व नंतर MBA रँक होल्डर जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई येथून पूर्ण झाले आहे. ते सध्या चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर ॲक्वाफाईन इंजेक्टा प्रायव्हेट लिमिटेड MIDC जेजुरी पुणे येथे कार्यरत आहेत. तसेच दिलीपभाई हे व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट व गेस्ट लेक्चरर म्हणून सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पुणे येथेही काम करीत होते. त्यांच्या कंपनीमध्ये लाईफ सेव्हिंग इंजेक्टेबलचे उत्पादन होते, जे मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये वापरतात व ते सर्व उत्पादन संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश, गोवा यामध्ये वितरित केले जाते. दिलीपभाईंना आजपर्यंत बरेच पुरस्कार मिळाले आहेत. त्यात प्रामुख्याने उल्लेख करावा असे हिंदरत्न पुरस्कार,
त्यावेळेचे भारताचे पंतप्रधान श्री देवेगौडा यांच्या हस्ते गौरवण्यात आला होता. तसेच पुणे येथील बेस्ट इंडस्ट्रियलिस्ट म्हणून त्यावेळेचे महाराष्ट्र राज्यातील उद्योग मंत्री श्री पतंगराव कदम यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले होते. तसेच दिलीपला नाटकाची फार आवड आहे व त्यांनी यापूर्वी काही प्रयोगांमध्ये प्रख्यात कलाकार श्री नाना पाटेकर, विनय आपटे, रेखा सबनीस यांच्याबरोबरही काम केले आहे. दिलीपभाई यांना या व्यवसायात त्यांचा मुलगा श्री गौतम गुजर याचीही मोलाची साथ मिळते. गौतम गुजर हे बॅचलर ऑफ फार्मसी व त्यानंतर मार्केटिंग मधून MBA पूर्ण केले आहे. तसेच त्यांची कन्या सौ डॉक्टर गौरांगी गुजर मेहता यांची पण साथ असते. डॉक्टर गौरांगी हिने बॅचलर ऑफ फार्मसी व त्यानंतर बिझनेस मॅनेजमेंट मध्ये डॉक्टरल रिसर्च PhD केले आहे. अशा या थोर व्यक्तिमत्वाचा हा थोडक्यात परिचय आहे. आता श्री दिलीपभाई यांची मुलाखत घेणाऱ्या डॉक्टर सौ अंजली राजेंद्र गांधी यांचाही मी थोडक्यात परिचय करून देत आहे. डॉक्टर सौ अंजली गांधी या MDS असून गेली 27 वर्ष त्या पुणे येथे डेंटिस्ट म्हणून प्रॅक्टिस करीत आहेत. रूट कॅनल ट्रीटमेंट व कॉस्मेटिक डेंटिस्ट्री मध्ये त्या स्पेशलाइज आहेत. त्या गेली 22 वर्ष पुणे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर अंजली गांधी त्या प्रोफेसर म्हणून पण भारतीय विद्यापीठ व CAV मेडिकल कॉलेज पुणे येथे गेले 14 वर्ष काम केले होते. त्यावेळी त्या कॉलेजच्या HOD पण होत्या. डॉक्टर अंजली गांधी या वेळोवेळी जनसेवा फाउंडेशन पुणे यांच्या बरोबरीने ग्रामीण भागात दंतचिकित्सा शिबिर आयोजित करीत असतात. तसेच त्या फाउंडेशन दिल्ली व जनसेवा फाउंडेशनच्या मार्फत तंबाखू मुक्त अभियान तसेच तंबाखू मुक्तीसाठी काउन्सिलिंग पण करीत असतात. असे आज आपल्या डायमंड दिलीपभाई गुजर त्यांची मुलाखत घेणाऱ्या डॉक्टर अंजली गांधी यांचा थोडक्यात मी परिचय करून दिला आहे. आता मुलाखत चालू करण्याआधी एक व्हिडिओ क्लिप आम्ही तुम्हाला दाखवित आहोत. इतर क्लिप मध्ये श्री दिलीपभाईंच्या कंपनीमधील सर्व कामकाज व इतर माहिती तुम्हाला मिळेल. कृपया ती क्लिप दाखवा. नितीन भाई दाखवतो. बाईक कोणाचा तरी मोबाईल आणि हे दोन्ही चालू असल्यामुळे तो इको येतोय. अनम्यूट असताना एकच काहीतरी ठेवलं तर बरं होईल. दाखवतो आपलं इथे ते हे फार सेन्सिटिव्ह आहे. Welcome to the house of Aquafine Quality Network. Natural cure is the best, but Aquafine is next. A pollution-free atmosphere, doctor, is must for any pharmaceutical unit. Doctor, Aquafine cares. You can see the cleanliness at Aquafine. Doctor, only natural source of water can give you water free from pathogens and endotoxins. Aquafine uses one of the best technologies in the world from Switzerland to give you water for injection, conforming to US FDA standards. Doctor, each and every ampule and vial is washed 48 times with DM water and water for injection. Doctor, look at the pressure of the jet of water. All the ampules and vials are sterilized at 250 degrees centigrade for 1 hour. This gives you 100% guarantee of Aquafine's quality generics. This gives you sterile, paraben-free injectables. Doctor, look at the differential positive air pressure. All the ampules and vials are filled and sealed automatically without any manual touch to give you safe products from the house of Aquafine. Doctor, Aquafine is having 3 different lines of production. One for liquid vial, one for powder injectables, and one for ampules.
The entire process is having automatic filling and sealing. Automatic labeling to give you best products from the house of Aquafine. Doctor, at Aquafine we care the way you take care of your patients. A full-fledged automatic instrumentation analysis takes care of the quality of the finished goods. Highest safety standards are assured with the help of in-house QC lab. In-house microbiology testing assures sterility of Aquafine's quality generics. Doctor, more than 50 different life-saving injectables manufactured at Aquafine since last 2 decades, which assures you the rich experience of Aquafine. Doctor, Aquafine gives you 100% safe, sterile and pyrogen-free product. Served for the social cause. And finally, doctor, Aquafine is recognized by the government for the job which it has been doing for the well-being of the society. Doctor, we need your support. Thank you, doctor. धन्यवाद संदीप भाई. आजच्या उत्सव मूर्तीची खूपच छान ओळख करून दिलीत तुम्ही. आणि आताच आपण सर्वांनी या फॅक्टरीची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप पाहिली, त्यामुळे सर्वांनाच एक अंदाज आला असेल की हे सर्व काय आहे. त्यामुळे मी अधिक काही जास्त न बोलता आता मुलाखतीकडे वळते. तर पहिल्यांदा मी श्री दिलीपभाई गुजर यांच्यापासून सुरुवात करते. दिलीपभाई माझे भाऊच असल्याने मी त्याचा उल्लेख दादा असाच करणार आहे. तर दादा, तुझ्या शैक्षणिक बॅकग्राऊंड बद्दल मला थोडक्यात माहिती सांगणार? म्हणजे तुझे MBA पर्यंतचे शिक्षण कसे झाले? मी बिलीपार्ल्याला मोठा झालो. 10वी पर्यंत शिक्षण, SSC पर्यंत शिक्षण माझं पार्लेट विद्यालयात झालं. परिस्थिती हालाकीची असल्यामुळे जसं होईल तसं शिक्षण घेतलं. 7वीत असताना मला असं वाटायला लागलं की काहीतरी आपण करावं आयुष्यात, म्हणून मी फटाके विकायला लागलो दिवाळीत. आणि 1000-1500 रुपये कमवायचो. त्याच्यात माझा कपडा लत्ता, शाळेची पुस्तकं, असे काही स्वतःचे जे खर्च होते ते 7वी पासूनच मी स्वतःचे करायला लागलो. कॉलेजमध्ये असताना मी पार्ला कॉलेजला पहिला किंवा दुसरा यायचो. आणि इंटर सायन्सला असताना मला त्याच्या आधी IIT ला पण ऍडमिशन मिळत होती मुंबईला. पण परिस्थितीमुळे मी पुढचं शिक्षण मी घेऊ शकलो नाही. माझ्या वडिलांनी एकच सांगितलं होतं की बाबा SSC पर्यंत तू काही करायचं ते कर, कॉलेजमध्ये पहिली फी तुझी भरतो. म्हटलं ठीक आहे बाबा. त्यामुळे मी ठरवलं की अभ्यास करायचा आणि स्कॉलरशिपवर शिक्षण घ्यायचं. मला TNMC ला डेंटलला ऍडमिशन मिळाली होती. तेव्हा मी 7,000 रुपये घेऊन फी भरायला सुद्धा गेलो. पण मग विचार केला की आपली परिस्थिती नाही आहे, आपल्या आईवडील शिकवू शकणार नाही आहेत. त्यामुळे थोडा फ्रस्ट्रेट झालो आणि BSc ला गेलो. BSc ला मी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये मुंबई युनिव्हर्सिटीचा टॉपर होतो. 99% मार्क्स मिळाले ऑर्गॅनिकमध्ये. मला BSc टेकला ऍडमिशन मिळत होती UDCTला, ते पण केमिकल इंजिनिअरिंगला त्या काळात. पण शक्य नव्हतंच ते. मी ट्रायफेल दिलेली, GRE दिली आणि ओहायोला मला डायरेक्ट MS ला रिसर्च करायला ऍडमिशन मिळाली. पण त्या काळी 18,000 रुपये, आणि त्या काळी
सध्या जसं बँक लोन्स देतात शिक्षणासाठी तसं काही लोन वगैरे पूर्वीच्या बँका देत नव्हत्या. त्यामुळे त्याच्यावरही पाणी सुटलं आणि टॉयफेल जीआरई केल्यानंतर थोडं फ्रस्ट्रेशन आलं. आता काय करायचं काय. बँक ऑफ बडोदामध्ये ऑफिसर मला म्हणजे ट्रेनिंग ऑफिसर म्हणून जॉब मिळत होता. पण म्हटलं बीएससीचा स्टुडंट आणि मी बँकेत जाऊन करणार काय. थोडा फ्रस्ट्रेशन मध्ये मी इकडे तिकडे फिरत असताना माझी रमेश कुलकर्णी म्हणजे दिलीप कुलकर्णी हे ऍक्टर किंवा नीना कुलकर्णी यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल, त्यांचे मोठे दीर यांनी मला सांगितलं, तू अरे बाबा हुशार आहेस, फर्स्ट क्लास आहेस, एवढं चांगले मार्क वगैरे तुला मिळाले, तर तू मग ओआरजी मध्ये काय येत नाहीस. मी ओआरजी मध्ये काम करतो. म्हटलं काय ओआरजी म्हणजे. त्यावेळी हार्डली 6 ते 7 कॉम्प्युटर होते आणि त्यातला ओआरजी ही साराबाईची एक कंपनी. ICL 9291 एक कॉम्प्युटर म्हणजे दिस जनरेशन कॅनॉट इमॅजिन की फक्त त्याची मेमरी होती 16 KB, नॉट 16 KB, MB नाही, GB नाही, 16 KB. मोठ्या मोठ्या डिस्क असायच्या, मोठे मोठे टेप्स असायचे. सगळं बघितल्यावर मी तिथे इंटरव्ह्यू दिला आणि तिथे सिलेक्ट झालो ट्रेनिंग म्हणून, ट्रेनिंग प्रोग्रामर. कॉम्प्युटरचं नॉलेज काहीच नव्हतं, पण जीआरई कॉम्प्युटर काहीतरी मला उत्सुकता होती की हे काहीतरी नवीन आहे. साल होतं 1972. त्यामुळे मी ओआरजीला ट्रेनिंग प्रोग्रामर म्हणून जॉईन झालो आणि हे सगळं विचार करता करता मला हे म्हटलं हे रिलेटेड टू बिझनेस आहे काहीतरी. पण मला बिझनेस बद्दल काहीतरी माहिती हवी आहे म्हणून मी डिप्लोमा इन मॅनेजमेंट केला पार्ट टाइम, तो पण जमनालाल बजाजमधून. तेव्हा थोडीफार आयडिया आली की बाबा बिझनेस आणि कॉम्प्युटर किंवा वगैरे काही आहे यांचं काहीतरी रिलेशन आहे. आणि 3 वर्ष फक्त डिप्लोमा 1 वर्षाचा होता. त्याच्यानंतर मला माझ्याकडे काय वेळ भरपूर, संध्याकाळी 5 वाजता ऑफिस सुटायचं, मग करायचं काय. तर त्याकडे मी नंतर वळतो. त्यानंतर मी ओआरजी नंतर मला एक ऑफर आली विप्रोमधून. त्याकाळी अझीम प्रेमजीने माझा इंटरव्ह्यू जवळजवळ 4 तास घेतला होता आणि इंटरव्ह्यू घेण्यापेक्षा तो माझ्याकडून जास्त शिकायचाच प्रयत्न करत होता की बाबा तू कॉम्प्युटरवर काय केलंस, तू डिप्लोमा केलायस. आणि मला तेव्हा MBA ला ऍडमिशन मिळाली आणि त्या काळी MBA ला 4000 कॅन्डिडेट आणि क्रायटेरिया काय होती की किमान फर्स्ट क्लास ग्रॅज्युएशन आणि 2 वर्षाचा एक्झिक्युटिव्ह एक्सपिरियन्स. म्हटलं मी तर BSc आहे, फक्त एक डिप्लोमा होता. म्हटलं मला ऍडमिशन मिळेल किंवा नाही. त्यांचं ग्रुप टेस्ट दिली आणि मी सिलेक्ट झालो. जवळजवळ 300 कॅन्डिडेट सिलेक्ट झाले आणि त्यांच्यापैकी 40 जण फायनल इंटरव्ह्यूला त्यांनी बोलवलं. माझ्या वर्गात यू विल नॉट इमॅजिन की देर वर 32 BTech और MTech फ्रॉम IIT, 2 चार्टर्ड अकाउंटंट्स आणि 2 किंवा 3 BSc टेक अशी मंडळी आणि मी BSc होतो. यांच्या पुढे आपला निभाव कसा लागायचा. पण म्हटलं नाही, मॅनेजमेंटचा आपल्याला नॉलेज आहे, आपण त्याचा पुरेपूर उपयोग करायचा, आपल्याला काहीतरी करायचं आहे आयुष्यात, करून दाखवायचं आणि सक्सेसफुल होऊन दाखवायचं. मी वेळ मिळेल तेव्हा, म्हणजे विप्रोमध्ये मी तेव्हा जॉईन झालो होतो. तेव्हा 4 फिगर सॅलरी 1976-77चा काळ होता, 75चा काळ होता. 4 फिगर सॅलरी वॉज अ बिग सॅलरी. आणि विप्रोला मी अझीम प्रेमजीला म्हटलं की बाबा मला MBA ला जमनालाल बजाजला ऍडमिशन मिळते, आता मी काय करू बाबा, मला काही नोकरी काही पूर्ण वेळ करता येणार नाही. तर अझीम प्रेमजी वॉज सो नाईस पर्सन. ही टोल्ड मी आय विल पे युअर फीस, तुझ्यासाठी काही पुस्तकं काही लागेल तो सगळा खर्च मी करतो. व्हेनेवर यू गेट टाइम यू स्पेंड दॅट टाइम, युअर टाइम फॉर विप्रो. And that's how I have completed my MBA when I was with. आणि BSc झाल्यानंतर I'm a topper in costing
and market research and corporate planning. आणि बीएससी झाल्यानंतर म्हणजे एमबीए करायच्या आधी त्या मधल्या काळात तुला ऍक्टिंग मध्ये पण इंटरेस्ट होता आणि आय थिंक त्यावेळी तू नाना पाटेकर नंतर विजय आपटे यांच्यासारख्या बुजुर्गांबरोबर काही नाटकातही कामं केली होतीस. तर त्याबद्दल तू काही तुझ्या आठवणी शेअर करशील आणि मग तू तिकडून परत एमबीए कडे कसा काय वळला, म्हणजे तू का ठरवलं की तू इकडेच यायचं? नाही, एकतर काय झालं, रमेश कुलकर्णीमुळे माझी ओळख झाली. रमेश कुलकर्णी भावाशी ओळख करून दिली, दिलीप कुलकर्णी. इज नो मोर विथ अस. मी नीना कुलकर्णीचा नवरा. बऱ्याच लोकांना नीना कुलकर्णी कोण असे आहे माहित नसेल, मला माहित नाहीये, पण शी इज अ गुड ऍक्ट्रेस. तर दिलीप कुलकर्णी आणि अमोल पालेकर कॉफी हाऊस मध्ये फाउंटनला बसायचे. तर लंच टाइमला मी जाऊन त्यांच्याबरोबर, रमेशने मला त्यांची ओळख करून दिली. अरे तू हुशार आहेस, तू हे आज नुसता काय नोकरी करतोयस, डिप्लोमा वगैरे तुझा झालाय, पण अरे चांगला कलाकार होशील तू, बघ ट्राय कर, यांच्याशी ओळख करून देतो. त्यामुळे अमोल पालेकर आणि म्हणजे थिएटरमध्ये होता अमोल पालेकर, पिक्चरमध्ये वगैरे आलेला नव्हता. बऱ्यापैकी चांगली दोस्ती झाली. त्यांचा मी आपलं जाऊन नुसतं ऐकायचो, बाबा हे काय म्हणतात काय आहे. आणि तेव्हा कळलं की बाबा थिएटर म्हणजे नुसतं जी हिंदी आत्ताची म्हणजे तेव्हाची हिंदी पिक्चर्स किंवा आपण ज्याला बॉलिवूड म्हणतो, हे शेक्सपिरियन याच्यावर आधारित होतं. आणि ही जे छबिलदास मध्ये जे काही होत होतं ते अस्तित्ववाद, म्हणजे सेकंड वर्ल्ड वॉर नंतर अस्तित्ववाद, म्हणजे की देर वॉज नो गॅरंटी ऑफ द लाईफ. द नेक्स्ट डे इज नॉट युअर्स, यू मे बी अलाइव्ह ऑर नॉट. जसं आता या क्षणाला कोरोनामुळे असं झालंय की बाबा आज मी आहे, उद्या मी नाही. त्यामुळे अस्तित्ववादी विचारसरणी त्या थिएटरमध्ये घुसलेली होती. आणि त्यामुळे मग मी विचार केला की बाबा हे समथिंग इज म्हणजे शेक्सपियन ड्रामा म्हणजे नटसम्राट, दॅट इज अ शेक्सपियन ड्रामा. म्हणजे दैवपातावर जे काही आहे ते शेक्सपियर, म्हणजे मिलना बिछडना हिंदी पिक्चर मधलं. मग मी अस्तित्ववाद हा विषय मला जो म्हणजे जो पॉल सार्त्र, कामो, कॉप्का वगैरे जे लेखक आहेत त्या काळातले, त्यांनी अस्तित्ववादाचा फार विस्तार केला. आणि की बाबा यस, टुडे इज माइंड, टुमॉरो आय डोंट नो. आणि मग मी ठरवले बाबा अस्तित्ववाद हा काही जो आहे त्याच्यावर काहीतरी प्रयोग करावेत आपण पण. त्यामुळे मग मी छबिलदास थिएटर, त्यावेळेला छबिलदास थिएटर एक मुवमेंट होती नाटकातली की काहीतरी वेगळं करायचं, जे म्हणजे आपलं संगीत सौभद्र किंवा मृच्छकटिक अशी काही जी नाटकं होती त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं. आणि त्यामुळे अस्तित्ववादावर मी अँटिगनीमध्ये डॉक्टर लागूंचा मुलगा म्हणून काम केलेलं. नंतर नाना पाटेकर बरोबर माधवराव वाटवांच्या नाटकात काम केलेलं. आणि मी खूपदा मी म्हणजे अरविंद देशपांडे, सुभाताई देशपांडे हे माझे गुरु होते. त्यातला एक माझा दोस्त होता रामनाथ थरवळ. त्यांनी विद्याबालनला लहानपणीच नाटक शिकवलं मुंबईला असताना. त्यामुळे आय एम सो प्राऊड ऑफ ऑल दीज पीपल. नाना पाटेकर सुद्धा कुठल्या कुठे गेलेला आहे. आणि मी जेव्हा एकदा लहानपणी तिरंगा पिक्चर बघायला मुलांना नेलेलं, तेव्हा गौरांगी एसीसीत होती. आणि पिक्चर बघून आल्यावर मी गौरांगीला म्हटलं, अरे हा तर माझा काय खास दोस्त आहे. गौरांगी वॉज नॉट रेडी टू बिलीव्ह, कारण की तेव्हा माझा बिझनेस, मी ॲक्वाफाईन चालवत होतो. नाटकात मी कधी काम केलं नव्हतं त्यावेळेला. त्यामुळे शी वॉज नॉट रेडी टू बिलीव्ह. म्हटलं मी कुठून तरी नाना पाटेकरचा नंबर शोधला, नानाला फोन लावला. हा तो लगेच, अरे मी म्हटलं दिलीप गुजर, दिलीप आरल्याचा ओळखलंस का? अरे दिल्या कुठे, ज्याला जिवंत आहेस की मी आलायस? हा आहे कुठे? अरे ये भेट एकदा वगैरे. म्हटलं असं काही नाहीये रे, फक्त माझ्या गौरांगीला, माझ्या लेकीला विश्वास नाहीये की तू खरंच माझा दोस्त आहेस. विल यू टॉक टू हर? ही वॉज टॉकिंग टू गौरांगी नॉनस्टॉप फॉर 30 minutes. गौरांगी तुम्हाला सांगेल त्याबद्दल. पण आता फार मोठा माणूस झालाय. मी एकदा त्याला फोन केलेला, पण त्याच्या आता काही लक्षात नाहीये, कारण बराच काळ केलाय त्याला. एनिवे, तेव्हा नाटक टू बी ऑर नॉट टू बी, दादा नाटक करायचं किंवा नाही. त्यामुळे शेवटी घरची परिस्थिती बघितली, काय ते घरची परिस्थिती बघून मग मी शेवटी विचार केला की मला एमबीए ला ऍडमिशन मिळते. आय शुड डू माय एमबीए अँड आय शुड हेल्प माय फॅमिली. बोल.
हॅलो 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 येतोय आवाज, तुमचा आवाज येतोय. अंजू तुझा आवाज ऐकू येत नाहीये. म्यूट वर आहेस तू. हा दादा, मध्ये काहीतरी तुझंही अडकलं त्याच्यामुळे मलाही कळेना. हा तर म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून तू हे तुझे उच्च शिक्षण घेतलेस हा. आणि मग MBA केल्यानंतर तू काय काय एक्सपिरियन्स घेतलास? मी तर MBA करायच्या आधीपासूनच नोकरी करत होतो. BSc झाल्यावर ORG मध्ये सुरुवात केली नोकरीला. आणि मी MBA करत असताना मला आमचे एक बासू म्हणून डायरेक्टर होते जमनालाल बजाजचे. ते नेहमी म्हणायचे की इफ यू वॉन्ट टू बिकम अ गुड इंडस्ट्रियलिस्ट यू शुड वर्क विथ all the four different type of industrialists from the country. One is Gujarati community, that is our community. Second is Marwadi community. Third one is Parsi community, and fourth one is Khoja Muslim community. And I have worked with all these communities and learned what type of management Marwadis, Gujaratis, and Parsis and Khoja Muslims they do. तर मारवाडी हे खरे मारवाडी नसतात. ते प्रत्येक गोष्ट रुपये आणि पैमध्ये हिशोब करतात की बाबा फॉर टू अर्न 1 रुपी हाऊ मच आय शुड स्पेंड. इफ आय एम स्पेंडिंग 80 पैसे नो प्रॉब्लेम, गो हेड. दॅट इज मारवाडी बिझनेस मॅनेजमेंट. आणि त्यांचं एक सिस्टम आहे पडता सिस्टम, म्हणजे 1 रुपया कमाने को कितना खर्चा करना पडता है. तर मी या 4 कम्युनिटीवर काम केलं. एक ORG साराभाई गुजराती कम्युनिटी, नंतर विप्रो अजीम प्रेमजी, he was a Khoja Muslim, and I was very closely working with Azim Premji. I was one of the instrumental person behind diversifying him into IT computers, hardware, computer, and software. Because that time in 72 there were hardly 5 computers, as I have told you. नंतर मग विप्रो मध्ये he was ready to give me a flat at Copper Red. पण म्हटलं नाही बाबा, हे मला, मी नोकरी नाही करणार आयुष्यभर बाबा, मला काहीतरी शिकायचं पुढे आणि मला काहीतरी करायचंय. पण माझ्याकडे पैसा तर नव्हता. आणि विप्रो सोडताना मी म्हटलं बाबा, तो मला अगदी 3,000 रुपये त्या काळात पगार द्यायला करतो. इमॅजिन 1977-78 मध्ये 3,000 रुपये पगार, इट वॉज अ बिग सॅलरी. त्यामुळे तरी पण मी म्हटलं नाही बाबा, आय वॉन्ट टू वर्क विथ. आणि मला एक मग डंकन गोएन्का कलकत्त्याचे जोर काम करायचा चान्स मिळाला. आणि त्यांचं सगळं टेक्स्टाईल डिव्हिजनचं रिनोव्हेशन करायचं होतं. ते त्याचं म्हणजे वर्किंग ॲज अ कॉर्पोरेट प्लॅनर, म्हणजे प्लॅनिंग मॅनेजर म्हणून, कॉर्पोरेट प्लॅनर म्हणून असं काम केलं होतं. म्हणजे राईट फ्रॉम विप्रो डेज आय वॉज कॉर्पोरेट प्लॅनर फॉर विप्रो, देन डंकन गोएन्कास, अँड देन फोर्स कॅम्बलचे पटेल्स दे आर यांच्यावर मी प्लॅनर म्हणूनच काम केलं. कॉर्पोरेट प्लॅनर म्हणजे डायव्हर्सिफिकेशन करायचं असेल, एक्सपान्शन करायचं असेल. त्यामुळे टेक्सटाईल असून दे किंवा एडिबल ऑइल इंडस्ट्री असून दे किंवा बऱ्याच काही इंडस्ट्री, म्हणजे टेक्सटाईल पासून एडिबल ऑइल इंडस्ट्री पासून बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये माझं एक्सपिरियन्स बऱ्यापैकी, म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे कन्सेप्च्युअली इफ यू आर क्लिअर, सगळी गोष्ट सोपी. कुठल्या इंडस्ट्रीज मध्ये काम करणं किंवा कुठली इंडस्ट्री चालवणं हे सोपं आहे काम आहे. ते 1982 साली मी फोर्ब्सचा म्हणजे तो ग्रुप सोडला आणि मी पुण्याला आलो. साल होते 1982-83. साधारण तू 77 मध्ये तुझा MBA पास झाला आणि तुझी फॅक्टरी तू सुरू केली 1992 मध्ये, म्हणजे जवळजवळ 15 वर्षांनी. नाही 1983 जर सांगितलं 1983 पर्यंत मी काम करत होतो. हो, पण तुझी ही जी फॅक्टरी ॲक्वाफाईन तू चालू केली ती 1992. हा, 11 वर्ष. सो म्हणजे MBA नंतरच्या शिक्षणानंतर 15 वर्षांनी तू हा स्वतःची फॅक्टरी टाकायचा किंवा उद्योजक क्षेत्रात यायचा निर्णय घेतला 15 वर्षांनी, बरोबर? म्हणजे त्यावेळेला तुझ्यावर संसाराची जबाबदारी होती, 2 लहान मुलं होती
आणि त्यावेळेला तुझी चांगली नोकरी, चांगला इन्कम सोडून हा जो तू निर्णय घेतला उद्योजक क्षेत्रात सोडायचा, तो खरोखरी खूपच धाडसी म्हणावा लागेल किंवा या जबाबदारीत नाही, असताना असं काही सगळं बदलणं अचानक. असं काही नाही. आता आणि विप्रो सोडताना विप्रो मध्ये मी आज असतो, मी रिटायर झालो असतो विप्रो मध्ये 2-1 कोटी रुपये 2-5 कोटी रुपये मी सॅलरी मिळवली असती वर्षाला, किंवा वर्षाला 10 कोटी पण मिळवली असती. मी प्रेसिडेंट म्हणून रिटायर झालो असतो. शेवटी मी काय राहिलं असतं, माझं काय होणार होतं, माझं काहीच राहिलं नव्हतं. आणि मला काहीतरी माझं स्वतःच करायचं होतं, भले 2 पैसे कमी मिळेल. त्यामुळे कुठे ना कुठेतरी रिस्क घ्यायची. आणि एवढा अनुभव घेतलेला, 12 वर्षाचा अनुभव इज नॉट अ स्मॉल अनुभव. बरोबर पैसे नव्हते. बरोबर. आणि आय थिंक आपण गुजराती कम्युनिटी आपण ऑलवेज म्हणजे आपण हाच विचार करतो की आपण स्वतः काहीतरी करायचं स्वतःचं, रादर दॅन वर्किंग फ्रॉम अदर्स. इफ यू वर्क फॉर युअर सेल्फ, तुमची ग्रोथ नक्कीच जास्त होणार आहे. तर सुरुवातीला तेव्हा तू हा निर्णय घेतला, तर त्यावेळेला फॅक्टरीसाठी जागा, त्यानंतर त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्याचं मशिनरी, हे सगळं तू कसं मॅनेज केलं त्यावेळेला? कारण फॅक्टरी टाकायची म्हटल्यावर जागेपासून सगळं, आणि ती पण बरंच मोठ्या प्रमाणात ही सगळी इन्व्हेस्टमेंट होती. तर हे तू सगळं कसं मॅनेज केलंस? बेसिकली मी कॉर्पोरेट प्लॅनर आहे, होतो आणि असेल. त्यामुळे बाबा हा प्रोजेक्ट करायचा, आपल्याला इंजेक्टेबल मध्ये जायचंय, तर बाबा किती इन्व्हेस्टमेंट लागेल, कमीत कमी किती इन्व्हेस्टमेंट लागेल. चला, एक 25 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट लागणार आहे. माझ्याकडे किती आहे? 2.5 लाख. अरे बापरे. आता मग बँका त्यावेळेला कुठल्याही प्रकारचं लोन देत नव्हत्या. त्या काळी स्मॉल स्केल इंडस्ट्रीला महाराष्ट्र स्टेट फायनान्शियल कॉर्पोरेशन, MSFC किंवा सिकॉम, या 2च गव्हर्नमेंटच्या बँका लोन द्यायच्या. पण त्याच्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणं. पण जर तुमचं मार्केट रिसर्च केलेलं असेल की बाबा या प्रॉडक्टना डिमांड आहे, या प्रॉडक्ट्सना ग्रोथ आहे पुढे, आणि दिस इज नॉट गोइंग टू डाय इन फ्युचर, आणि हे ग्रो होतच राहणार आहे. हा, आणि जेव्हा मी ऍज अ कॉर्पोरेट प्लॅनर म्हणून मी नेहमीच विचार करतो, बाबा ही एवढी इन्व्हेस्टमेंट, हा बाबा एवढा रिटर्न, हा ब्रेक इव्हन पॉईंट आहे, आणि आपल्याला एवढी प्रॉफिटेबिलिटी आहे. मला रिस्क फॅक्टर किती, माझा ब्रेक इव्हन पॉईंट कमीत कमी पाहिजे. माझा ब्रेक इव्हन पॉईंट होता तेव्हा 25%. त्यामुळे मी माझ्या मित्रांकडनं काही पैसे 18-24%, म्हणजे महिन्याला 2% व्याजावर मी पैसे घेतले त्यावेळेला, आणि असे 5-6 लाख रुपये जमवले इक्विटी कॅपिटल म्हणून. तेव्हा मला MSFCने 18-19 लाखाचं कर्ज मंजूर केलं. आणि मग सुरुवात केली तेव्हा प्रोडक्शन पण बघायचंय, मार्केटिंग पण बघायचंय, परचेस, फायनान्स सगळंच बघायचं होतं. फायनान्स तर नव्हतंच आपल्याकडे. एनिवे, आय मीन करून दाखवायचं, मला घाबरायचं नाही, मागे नाही हटायचं, आगे बढो, तो होगा देखा जाएगा. आपण चांगलं करतोय ना, कर्मण्येवाधिकार से मा फळे चुकता जाना, कर्म करतो ना चांगलं, फळाच्या अपेक्षा न करता मिळणार, क्वालिटी चांगली मेंटेन करायची, प्रोडक्शन चांगलं व्यवस्थित काढायचं, नो प्रॉब्लेम, गो हेड. आणि सुरुवातीला तुम्हा जो चालू केलं तेव्हा तिथे आय थिंक पाण्यापासूनही, म्हणजे पाण्याचा एक खूप प्रॉब्लेम होता, किंवा अशा बऱ्याच काही सुरुवातीला ज्या अडचणी आल्या, त्या काय काय अडचणी आल्या आणि त्याला तू त्यातून कसा मार्ग काढलास? जगातला कुठलाही बिझनेस प्रॉब्लेम शिवाय नसतो. सगळीकडे प्रॉब्लेम असतात. यू विल हॅव टू म्हणजे तुम्ही डोक्यात फिट घ्यायचं. उद्या लेबरचा प्रॉब्लेम होईल, उद्या गव्हर्नमेंटचा प्रॉब्लेम होईल, उद्या युनियन होईल, उद्या रॉ मटेरियल शॉर्ट मध्ये होईल, काही प्रॉब्लेम होऊ शकतोय, किंवा हे प्रॉडक्ट ऍब्सोल्यूट होईल. त्याचा सगळा आधी स्टडी करून ठेवायचा आहे. बाबा पाणी गेलं तर बाबा तुमच्याकडे कपॅसिटी आहे का वॉटर फॉर इंजेक्शन बनवायची, डिमिनरलाइज करायची कपॅसिटी आहे का, हे सगळं आधीपासून प्लॅन. म्हणजे पुढे 10 वर्षांनी काय होणार आहे या इंडस्ट्रीचं, फार्मा इंडस्ट्रीचं, पुढे 20 वर्षांनी काय होणार आहे, काय चेंजेस होणार आहेत, हे सगळं आतापासून अँटिसिपेट करून जर तुम्ही कराल तर नक्कीच सक्सेसफुल व्हाल. त्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे पुढचं व्हिजन ठेवून. 1 मिनिट, पाण्याचा प्रॉब्लेम होता, आणि मी नेरेवरनं मी पाणी टँकरवरनं मागवलं, थोडी कॉस्ट वाढली, नाही असं नाही. नंतर विचार कर, शून्यातून मार्केट निर्माण करायचंय, नवीन ठिकाणी नवीन डीलर अपॉइंट करायचंय. अब तुझं प्रॉडक्ट कोणाला माहित नाहीये, तुझी कंपनी कोणाला माहित नाहीये. बुधवारी दुपारी 2 वाजता फॅक्टरी सोडायची, कारण गुरुवारी सुट्टी असायची. बुधवारी दुपारी 2 वाजता फॅक्टरी सोडायची आणि ट्रॅक पकडायचा,
सोलापूर ट्रॅक, चला अकलूज, सोलापूर, अक्कलकोट, लातूर, असं करून 1.5 दिवसात मी परत यायचो. शुक्रवार रात्री 2-3 वाजता मी परत यायचो आणि सकाळी परत शुक्रवारी सकाळी 9-9:30 वाजता परत फॅक्टरीवर जायचो. कारण मॅन्युफॅक्चरिंग नवीन होतं, मार्केटिंग पण करायचंय. तुला कोणी ओळखतच नाही हो, दिलीप गुजरला कोणी ओळखत नाही, ॲक्वाफाईनला कोणी ओळखत नाहीये. नाव क्रिएट करणं हे फार, जसं तू डेंटिस्ट म्हणून सुरुवात करतेस तेव्हा तुझ्याकडे पेशंट कोण येणार, तुला एक कॉन्फिडन्स द्यावा लागतो की बाबा नाही मी चांगली डेंटिस्ट आहे, मी तुझं चांगलं काम करणार आहे. ही भावना असली तर देयर इज नो प्रॉब्लेम ॲट ऑल. एव्हरीबडी हॅज टू फेस दिस प्रॉब्लेम अँड यू विल हॅव टू गो थ्रू इट अँड यू विल हॅव टू सक्सीड. तुमच्या मनात एक फिट पाहिजे की याला येस आय एम गोइंग टू सक्सीड. येस, सो दॅट कॉन्फिडन्स, व्हिजन आणि एव्हरीथिंग. बरोबर. आणि फार्मास्युटिकल कंपनी चालू करायची आणि त्यातही सगळे लाईफ सेव्हिंग इंजेक्टेबल ड्रग्स तयार करायचे म्हणजे खूपच मोठं जबाबदारीचं काम आहे. आणि त्यासाठी लागणारा सगळा ट्रेन स्टाफ, त्यांच्यात शिस्त पाहिजे भरपूर, स्वच्छता, स्टरिलिटी, प्रिसिजन, या सगळ्याच गोष्टी खूपच महत्वाच्या आहेत. आणि या सर्व गोष्टी इम्प्लिमेंट करणं खरोखरी इट्स अ बिग टास्क. तर तुझ्या फॅक्टरीमध्ये आता किती स्टाफ आहे आणि त्या स्टाफसाठी लाईक तो स्टाफ चांगला मेंटेन करणं, त्यांना ट्रेन करणं आणि तो रिटेन करणं, यासाठीच्या काही टिप्स शेअर करू शकशील? बेसिकली काय, मी फार्मसी ग्रॅज्युएट नव्हतो, पण माझं ऑर्गॅनिक केमिस्ट्री स्ट्रॉंग होतं. म्हणजे मेडिसिनल केमिस्ट्री मी एकदम स्ट्रॉंग केलेलं. आणि प्रत्येक मशीन जेव्हा माणूस बसवायला यायचा त्या कंपनीचा नवीन, तेव्हा ते मशीन कसं चालतंय मी स्वतःहून उभं राहून बघितलं, शिकलो. म्हणजे आज उद्या ऑपरेटर तो नाही आला तर मी तिथे उभं राहून मी काम करून घेऊ शकेन किंवा दुसऱ्याला तयार करीन. आज माझा प्रत्येक फार्मासिस्ट किंवा प्रत्येक मायक्रोबायोलॉजी, इव्हन आज माझ्याकडे जी MSc मायक्रोबायोलॉजी आहे ती मला गुरु मानते. कशामधला? मायक्रोबायोलॉजी मधला. की सर तुम्हाला तुमचं मायक्रोबायोलॉजीचं काही शिक्षण नसताना तुम्ही एवढं कसं. इव्हन मी फार्मसी कॉलेजला, म्हणजे सासवडच्या कॉलेज ऑफ फार्मसीला किंवा बारामती माळेगावच्या फार्मसीला किंवा सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसीला जेव्हा लेक्चर देतो तेव्हा एमफार्मचे स्टुडंट्स आणि PhD करणारे स्टुडंट्स सुद्धा माझ्या लेक्चरला बसतात. आणि इव्हन FDAच्या एका ड्रग इन्स्पेक्टरने माझ्याकडे इन्स्पेक्शन करताना सांगितलं की सर तुम्ही स्मॉल व्हॉल्यूम प्रिंटर्स म्हणजे इंजेक्शन्स आहेत याच्यावर तुम्ही FDAच्या पॅनलला एकदा तुमचं लेक्चर ठेवलं पाहिजे. तो माझा म्हणजे दॅट इज द ग्रेटेस्ट सर्टिफिकेशन गिव्हन बाय फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ महाराष्ट्र. क्वालिटी कंट्रोल बद्दल काही बोलणार? म्हणजे कसं तू सगळं तुझ्या ड्रग्स मध्ये? आय गॉट अ फुल फ्लेज क्वालिटी कंट्रोल लॅबोरेटरी. आणि क्वालिटी कंट्रोल हा प्रकारच नाहीये बेसिकली, दॅट इज अ क्वालिटी ॲश्युरन्स. यू विल हॅव टू ॲश्युअर द क्वालिटी ॲट द शॉप फ्लोअर इटसेल्फ. उद्या तुम्ही इंजेक्शन बनवलं आणि ते स्टरिलिटीला फेल गेलं किंवा अमक्या टेस्टला फेल गेलं, नाही, तसं नाही चालणार. इट हॅज टू बी अ क्वालिटी ॲश्युरन्स ऑन द शॉप फ्लोअर. तुम्ही प्रोडक्शन कुठलंही बनवा, ते इंजेक्शन असून दे किंवा कुठलंही प्रॉडक्ट असून दे, तुम्ही त्याची क्वालिटी शॉप फ्लोअरला बघत राहा आणि त्याच्यावर अश्युअर करा की बाबा दॅट क्वालिटी विल बी मेंटेन्ड. आय गॉट अ फुल फ्लेज मायक्रोबायोलॉजी लॅबोरेटरी. आणि जसं आता करोना व्हायरसमध्ये तुम्हाला करोना दिसत नाहीये, तसं मी इंजेक्शन बनवताना तिथे मायक्रोब्स आहेत, सगळीकडे आहेत. त्या सगळ्या पोरांना, सगळ्या वर्कर्सना, सगळ्या स्टाफला मी सातत्याने सांगत आलोय, दे आर युअर एनिमी अँड दे आर गोइंग टू किल यू. करोनाचं पण तसंच आहे, ते आहेत. आज हे ओपन झालं, उद्या ते ओपन झालं, परवा ट्रेन्स मुंबईचे ओपन होतील, पण तो करोना नाही आहे, सगळीकडे आहे करोना. तुमची इम्युन पॉवर वाढवा. आणि इम्युन पॉवर वाढायला फक्त व्हिटॅमिन्स B12 आणि व्हिटॅमिन C आणि D3 नका घेऊ. आणि यू डू सम एक्सरसाइज. हेल्थ इज वेल्थ. एक्सरसाइज करा. तो माझ्याकडे फुल फ्लेज मायक्रोबायोलॉजी लॅब आहे. मी एमफार्मच्या स्टुडंट्सना आजही स्मॉल व्हॉल्यूम प्रिंटर्स बद्दल कुणीही सांगावं, मी येऊन 3 तास नॉनस्टॉप बोलू शकतो. कुठल्याही कॉलेजमध्ये कोणीही बोलवावं. आणि मी त्यांचे पैसे, त्यांनी जर 5-10 हजार रुपये 3 तासाचे 10 हजार रुपये सिंहगड कॉलेजने दिले तर मी ते
शक्यतोवर एखाद्या गरीब होतकरू मुलाला स्टुडंटला त्या कॉलेजच्या स्टुडंटला मी ते त्याला द्यायला लावतो कॉलेजला. आय डोंट नीड मनी फ्रॉम देम. तुझ्या फॅक्टरीत आता जे काही इंजेक्शन्स होतात, लाईफ सेव्हिंग ड्रग्ज होतात, ती आता आपल्या देशभरात बऱ्याच ठिकाणी आणि बऱ्याच मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये वापरली जातात. तर हे जेव्हा तू बघतो की अरे आपली सगळे प्रॉडक्ट्स एवढ्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये वापरतात, जे त्याबद्दलच्या जेव्हा काही भावना शेअर कर. काय झालं? हॅलो, हा दादा ऐकू आलं का? हा बोल, परत बोल. आता तुझ्या फॅक्टरीत जी काही लाईफ सेव्हिंग ड्रग्ज तयार होत आहेत, ती सगळ्या भारतभर बऱ्याच राज्यांमध्ये आता त्याचं मार्केटिंग होत आहे, किंवा बऱ्याच आपल्या देशात बऱ्याच मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये ते इंजेक्टेबल्स वापरले जात आहेत टू सेव्ह दी लाईफ ऑफ पीपल, सिरियस लोकांचं ICU मध्ये वगैरे. तर त्याबद्दलच्या तुझ्या काही भावना व्यक्त करशील? माझ्या डोळ्यातून एकदा दोन आनंदाश्रू आले होते. मी एकदा म्हणजे कॉलेजमध्ये असताना किंवा पार्लरला असताना, शिकत असताना किंवा नंतर नानावटी हॉस्पिटलला मी असं एकच सहज असं बघायला गेलो, हॉस्पिटल आहे, मोठं आहे, बघावं. तर तेव्हा त्या गुरख्याने मला हाकलून दिलं, घ्या काम, चल 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 भाग रे. आणि त्याच नानावटी हॉस्पिटलमध्ये मला माझी इंजेक्शन मी जेव्हा वापरताना बघितले तेव्हा प्रचंड आनंद झाला. ब्रिचखंडी असून दे किंवा जसलोक हॉस्पिटलला असून दे, की जसलोक हॉस्पिटल कुठल्या मोठ्या हॉस्पिटल मी गेलो की दे वेलकम मी. जिथे जिथे माझी इंजेक्शन वापरली जात आहेत, दे वेलकम मी. आणि तुला जे काही पुरस्कार मिळाले, त्या पुरस्कारांबद्दल काही माहिती? एक NRI वेलफेअर सोसायटीतर्फे माझ्या एका मित्रांनी असंच सांगितलं की बाबा असं असं NRI वेलफेअर सोसायटी आहे दिल्लीला आणि ते पारितोषिक वगैरे तुला मिळू शकतं, तू का नाही ऍप्लिकेशन. म्हटलं काहीतरी आंबक काहीतरी असेल म्हणून मी आपलं बाबा मी लहानाचा असा गरिबीत मोठा झालो, मला मी ट्युशन्स केल्या, नोकरी करून मी शिकलो, असं सगळं मी टाकलं. परत इंजेक्टेबलची फॅक्टरी, लॅक्सिन इंजेक्टेबलची फॅक्टरी टाकली आणि पाठवून दिला अर्ज. तर 8-1 दिवसांनी मला रिप्लाय आला. मला खरं वाटे ना, म्हटले काहीतरी बोगस दिसते. आणि त्या प्रोग्रामला झी सिनेमा म्हणजे झीचे जेवढे चॅनल आहेत त्याचा मेन डायरेक्टर त्या काळचा, तो त्यालाही ते प्राइज मिळालं होतं. नंतर आपला जो हॉकीचा कॅप्टन होता, जो कॅनडाला, मला वाटतं बलविंदर सिंग सिद्धू, त्यालाही त्यावेळेला परदेश. म्हटलं याला एवढी मोठी मंडळी आपल्याबरोबर असायला, आपण एवढे लहान आहोत आणि एवढं मोठं प्राइज आपल्याला मिळते बा. इट वॉज अ नाईस फिलिंग. आणि त्या प्रोग्रामला मी नीताला किंवा गौरांगी गौतमला घेऊन जाऊ शकलो नाही किंवा आई वडिलांना घेऊन जाऊ शकलो नाही, कारण तेवढे पैसे नव्हते प्लेननी जायला आणि यायला. असं त्यांनी तिकडे राहायची व्यवस्था कॅन्डिडेटसाठी केलेली. आम्ही ली मेरिडियन मध्ये तो प्रोग्राम झाला होता. आणि नंतर दुसऱ्या दिवशी ओरिसाचे जे पटनाईक आहेत, बिजू पटनाईक म्हणजे सिनियर पटनाईक, त्यांनी मला इव्हन आमंत्रण पण केलं की बाबा वाय डोंट यू पुट अ फॅक्टरी फार्मास्युटिकल युनिट, आय विल हेल्प गिव्ह यू ऑल काइंड ऑफ हेल्प. जॉईंटली आपण म्हणजे ओरिसा गव्हर्नमेंट आणि आपण जॉईंटली करू. आणि त्यांनी आम्हाला तेव्हा डिनर पण दिलेला अशोक हॉटेलमध्ये. दोज वर द ग्रेट मोमेंट्स. आणि शेवटी पतंगराव कदमांच्या हस्ते जेव्हा उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार पुण्याचा मिळाला, तेव्हा नीता आणि गौरांगी गौतम होते. गौरांगी गौतम म्हणजे त्यांनाही. आणि दॅट टाइम आय वॉज व्हेरी फ्रेंडली विथ फिरोदिया, अभय फिरोदिया, सिनियर फिरोदिया. आणि ते म्हणत होते की मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, म्हणजे मी मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रत्येक याला मला बोलवणं असतं कुठल्याही प्रोग्रामला. इज अ व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइंड इव्हन टुडे. पण तेव्हा मुलांनी बघितलं त्यांच्यावर की बाबा काहीतरी करतोय, इट इज बीन ऍप्रिशिएटेड, ते चांगली पाहुणा होती. बरोबर. सो एक रोल मॉडेल पहिल्यापासूनच मुलांसमोर होतच, की त्याच्यामुळे मुलंही त्या दिशेने त्यांचा इंटरव्ह्यू घेणारच आहे, त्यांना ते प्रश्न विचारेनच म्हणा. म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढून ते एवढे मोठे ध्येय साध्य केलेस.
आय वुड से यू आर रिअली अ सेल्फ मेड मॅन. आणि तुझे स्लोगन तुम्हाला म्हटला होता की तुझं स्लोगन आहे की जिंदगी ना मिले दोबारा, की मला एकदाच हे आयुष्य देवाने दिलंय तर मी त्याचा पुरेपूर फायदा करीन आणि मला जे काय करायची इच्छा आहे किंवा जे काय ते मॅक्झिमम मला साध्य करायचा प्रयत्न करेन किंवा करायचा प्रयत्न करेन. आणि अशी ही तुझी वृत्ती. तर तुझ्या या घोषवाक्यानुसार तुझ्या आयुष्याला तू आकार दिलास. एक मोठे ध्येय समोर ठेवून, एक चांगली जिद्द समोर ठेवून यशस्वी कसे व्हायचे याबद्दल पुढील पिढीला काही संदेश? संदेश म्हणजे आपला जो समाज आहे तो बेसिकली ट्रेडिंगचा समाज आहे. बेसिकली ऍक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, म्हणजे जिथे क्रिएटिव्हिटी आहे की एक आपण नवीन काहीतरी करतोय आणि नवीन प्रॉडक्ट आणि आपलं आपल्या समाजाचं नाव आपण पुढे करतोय, याचं जे समाधान आहे त्यासाठी शिक्षण तर महत्वाचं आहे, डेडिकेशन महत्वाचं आहे, जिद्द आणि म्हणजे प्रचंड जिद्द आणि प्रचंड मेहनत. आणि त्याच्या व्यतिरिक्त बेसिकली मॅनेजमेंटचा ग्रॅज्युएट म्हणून मी एकच सांगेन की बाबा फॅक्टरी टाकताना तुम्ही मार्केट रिसर्च व्यवस्थित करा. मार्केट काय आहे, त्याची ग्रोथ पॅटर्न काय असेल, की बाबा हे डाईंग प्रॉडक्ट आहे का, हे बाबा जसं फार्मा इंडस्ट्री इज गोइंग टू ग्रो ॲट 20% पर annum इन नेक्स्ट 30 years or 40 years. ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे, त्याची ग्रोथ आहे किंवा त्याचे, पण कुणासाठी दुसऱ्यासाठी कुणासाठी काही करू नका, म्हणजे जॉबवर करू नका. मी युनिकेम साठी 1 वर्ष जॉब करत होतो. दर वर्षाला कमीत कमी माझा टर्नओव्हर 50 कोटीचा झाला असता, पण मी नाही म्हटलं बाबा हे हमाली लोकांसाठी नाही करायचं, काय असेल ते आपल्यासाठी, आपलं नाव झालं पाहिजे याच्यासाठी करायचं. आणि बेसिकली ज्यांना बिझनेस करायचा त्यांना मी एकच सांगेन की मार्केटचा पूर्ण स्टडी करा. ती इंडस्ट्री टाकताना ब्रेक इव्हन पॉईंट काय आहे, त्या मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटीचा ब्रेक इव्हन पॉईंट काय आहे, लेटेस्ट मशिनरी कुठली आहे, पुढची म्हणजे पुढच्या 10 वर्ष 15 वर्ष ती मशिनरी ऑब्सोल्यूट होता कामा नये, ह्याचा विचार करा. आणि तुमची कॅपॅसिटी किती, बाबा ब्रेक इव्हन पॉईंट 20% असेल, 25% असेल, 30% असेल, पण 40% असेल. आता सहसा लोक काय करतात की बाबा एक बॉक्सची फॅक्टरी टाकली, पॅकिंग इंडस्ट्री नाही ना. पॅकिंग इंडस्ट्रीमध्ये आता थर्मोफॉर्मिंग ट्रेस आहेत, न्यू कन्सेप्ट इन पॅकिंग, असं काहीतरी न्यू कन्सेप्टचा विचार करा आणि नवीन कन्सेप्ट आणून त्याच्यावर एक त्या इंडस्ट्रीमध्ये 4-5 वर्ष काम करा, शिकून घ्या आणि नंतर आपली स्वतःची पुंजी जाऊन का दुसऱ्यांवर कुणावरही अवलंबून राहू नका. मी कुणावरही माझ्या सख्या आई वडिलांवर नाही अवलंबून राहिलो का अजूनही कुणावर अवलंबून राहिलो नाही. मी माझे बाहेरून पैसे आणले, व्याजाने आणले, त्यांचं व्याज दिलं, तसं कुणावरही अवलंबून राहू नका. आणि आता तर तेव्हा 18% रेट ऑफ इंटरेस्ट होता. आता इंटरेस्ट म्हणजे MSME साठी, म्हणजे मीडियम अँड स्मॉल, मायक्रो अँड स्मॉल अँड मीडियम स्केल इंडस्ट्रीसाठी गव्हर्नमेंटच्या एवढ्या चांगल्या स्कीम्स आहेत, त्याचा स्टडी करा. 8% तुम्हाला कर्ज मिळते, मॉरेटोरियम पिरियड 2-3 वर्षाचा मिळतोय. आणि मायक्रो आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी गव्हर्नमेंटनी, आत्ताच्या गव्हर्नमेंटनी, मला कुठल्या गव्हर्नमेंट म्हणजे मोदी गव्हर्नमेंट असू दे, काँग्रेस, मला कोणाचं गव्हर्नमेंट असं म्हणायचं नाहीये, मला कुठल्याही पक्षाचं काही सांगायचं नाही. आय एम अगेन्स्ट एनी काइंड ऑफ पॉलिटिक्स. मला फक्त एवढं सांगायचं की गव्हर्नमेंटच्या फुल म्हणजे MSME साठी, मायक्रो किंवा स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी भरपूर स्कीम्स आहेत आणि त्या स्कीमचा तुम्ही अभ्यास करा आणि त्या स्कीमचा अभ्यास केल्यावर तुम्ही यू कॅन डू इट, एनीबडी कॅन डू इट. पण फक्त जिद्द आणि त्याच्यात जीव ओतणं, परिपूर्ण जीव, म्हणजे पूर्णपणे जीव ओतून त्यात काम करायचं, बस, नथिंग डुइंग. मग हे नाही ते नाही. आता मी विचार करतो की आता बस झालं, आता हे गौरांगी गौतम सांभाळतील आणि मी काहीतरी मस्तपैकी एखादा पिक्चर डायरेक्ट करतो, काढतो, ऍक्टिंग बिक्टिंग करतो, माझी शेवटची इच्छा आहे ती पूर्ण करून टाकतो. आय डोंट नो व्हॉट विल हॅपन इन फ्युचर. उद्या काय, आय थिंक तुझी ती एक इच्छा आहे, ऍक्टिंगची आवड असल्यामुळे की एक पिक्चर तुला काढायचंय असं तू नेहमी म्हणत असतो. तर होपफुली आता तू काहीतरी याच्यात आता करशील. आता गौरांगी गौतम आलेच, त्यामुळे आता तू थोडस या डायरेक्शनला काहीतरी. लेट अस सी. थँक्यू व्हेरी मच. थँक्स ऑल ऑफ यू. ओके, थँक्यू दादा.
आणि खूपच मोलाचा संदेश दिला तू मुलांना, पुढच्या पिढीला. आणि तुझ्याकडून आणि नक्कीच कोणालाही मदत लागली, यशच बिझनेस येईल. करायचा असेल, कोणालाही मदत लागली तर यू आर ऑलवेज वेलकम. माय नंबर यू कॅन गेट इट फ्रॉम सतीश शेठ. सतीश भाईनी माझा डायमंड म्हणून स्वीकार केल्याबद्दल धन्यवाद. तसेच सगळ्या बंधू भगिनींनो धन्यवाद. नमस्ते. धन्यवाद दादा. खूप इन्स्पायरिंग होतं सगळं. आणि हे इन्स्पिरेशन घेऊन नक्कीच आपल्या समाजात पुढे अजून असेच नवीन डायमंड्स उदयाला येतील अशी अपेक्षा करूयात आपण. आणि आता यानंतर मी वळते आता गौतमकडे. हॅलो गौतम. गौतम. हा, 1 मिनिट. त्याच्या लॉग इन अनम्यूट नाही होते, तो इथेच येतो. 1 मिनिट. हा हॅलो. हॅलो. गौतम, तुला आता पहिल्यांदा मला विचारायचं आहे की तू 12वी नंतर बीफार्म केलंस, त्यानंतर MBA केलंस. आता तू जेव्हा बीफार्मला ऍडमिशन घ्यायचं ठरवलं, म्हणजे तू ही ठरवून ऍडमिशन घेतली होती की बीफार्मच करायचंय मला आणि याच्यातच जायचंय, का बरेच जण मेडिकल डेंटलला मिळत नाही म्हणून एक पॅरलल लाईन म्हणून मग बीफार्म किंवा असं करतात. सो तुझा बीफार्मला जाण्यामागचा उद्देश काय होता? म्हणजे तू हे ठरवून केलंस की मला हे फॅक्टरीसाठी इथेच जायचंय, का जस्ट बाय कोइन्सिडन्स तू इथे आलास या लाईन मध्ये? कोइन्सिडन्स नाही म्हणता येणार. लाईक आता मी 8th स्टँडर्ड मध्ये होतो जेव्हा फॅक्टरीचं बाबांनी ग्रँड ओपनिंग केलं होतं. आणि त्यावेळेला बाबांनी माझ्यासाठी खूप भारी ब्लेझर घेतला होता. आणि तो ब्लेझर बघितल्यानंतर आय वॉज लाईक इट वॉज अ रिअल इन्स्पिरेशन फॉर मी. लाईक या एज मध्ये मला ब्लेझर घालायला मिळतोय, ते पण बाबांनी एवढं ग्रँड ओपनिंग केलंय. लाईक मिनिस्टर्स वगैरे आलेले होते तिथं बरेच. आणि मग तो ब्लेझर घालण्यात एक डोक्यात एक सुरुवात झाली होती. एक काय म्हणतात, एक सीड वॉज प्लांटेड इन माय माइंड त्यापासून, की एक बाबांनी एक बेस क्रिएट केलाय फॅक्टरीचा आणि त्याच्यामध्ये मग करिअर काहीतरी करता येईल. आणि मग जेव्हा 10th मध्ये असताना बाबांशी मी डिस्कस केलं, पुढं मला फॅक्टरी जर तुमची जॉईन केली तर मला पुढं करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, त्यामध्ये करिअर काय करता येईल. तर बाबांशी डिस्कस केल्यानंतर मला एक लक्षात आलं, ह्याच्यामध्ये मला बरीच ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि मग तेव्हा मी विचार केला की डेंटिस्ट MBBSचा मग काही विचार आलाच नाही डोक्यात. फार्मसीच करायचं हे ठरवूनच मी 11वी 12वीचा अभ्यास केला आणि मग फार्मसीला ऍडमिशन घेतली. फार्मसी करताना फर्स्ट इयरला असताना मी 2004 ची गोष्ट आहे, तेव्हा बाबा एकदा गोवा आणि साऊथ कोकण ट्रिपला गेले होते कामासाठी. तेव्हा मला म्हणाले चल तुला एक ट्रिप होईल तुझी. म्हटलं चला येतो. मला फर्स्ट इयरला सुट्टी होती, काही नव्हतं, तेव्हा म्हटलं चला जाऊ. आम्ही वेनसडेला दुपारी जेजुरीवरून निघालो फॅक्टरीवरनं आणि फ्रायडे नाईटला आम्ही परत पुण्याला आलो. ऑलमोस्ट 2.5 डेजची ट्रिप होती. गोवा, रत्नागिरी, कणकवली वगैरे आम्ही राहिलो होतो. आणि तेव्हा मला एक डोक्यात एक बसलं की अरे मार्केटिंग आहे, फिरायला मिळेल, लोक भेटतात वेगळी. इट्स अ डिफरंट करिअर पाथ. म्हणजे प्रोडक्शन सेट होत होतं, बाबांनी सेट केलं होतं बरं. म्हटलं मार्केटिंग मध्ये स्कोप बराच आहे. म्हटलं पुढे जाऊन MBA मार्केटिंग केलं मग मी. आणि कसं एकदा फार्मसी नुसतं केलं असतं तर टेक्निकल नॉलेज मिळालं असतं, म्हणून MBA मार्केटिंगचं नॉलेज, बिझनेस हँडल करायचं नॉलेज, ते सगळं मिळालं. बीफार्म MBA मार्केटिंग केलं आणि मग बाबांना इमिडिएटली बिझनेस जॉईन केला होता आम्ही. सो एक चांगलं 10वीत असतानाच तुला हे ठरवलं होतं की नाही म्हणजे याच्यात आपल्याला जायचंय. आणि आता फॅक्टरीच्या कामामध्ये आय थिंक तुला 10-11 वर्षापासून लक्ष घालायला सुरुवात केली आफ्टर युअर MBA. आणि तेव्हापासून आता सगळं मार्केटिंग सगळं तुझ्याकडेच आहे की यू आर टेकिंग केअर ऑफ ऑल दी मार्केटिंग पार्ट. आणि तू ते सुरू केल्यापासून बऱ्याच राज्यांमध्ये आता हे सगळं वाढवलंय, लाईक गुजरात, गोवा, कर्नाटक आणि हैदराबाद, बऱ्याच राज्यांमध्ये हे सगळं झालंय. तर हे सगळं मार्केटिंग करताना तुझे काही अनुभव आणि मार्केटिंगच्या काही टिप्स तू शेअर करशील की ज्यातून मुलांना किंवा सगळ्यांना काही एक मार्गदर्शन मिळेल अबाउट लाईक मार्केटिंग मध्ये? आता जेव्हा 2008 मध्ये MBA ला ऍडमिशन घेतली त्याच्यानंतर आफ्टर 1 इयर इज कम्प्लिटेड, कंपल्सरी एक प्रोजेक्ट असतो, समर प्रोजेक्ट. तर तेव्हापासून मी थोडंफार मार्केटिंग चालू केलं. बँगलोरला एक मार्केट सर्व्हे केला, बॉम्बेला एक मार्केट सर्व्हे केला.
आणि मग त्याच्यानंतर मला थोडी थोडी मार्केटिंगची आयडिया यायला लागली. आणि मग स्टार्टिंगला जेव्हा मी बिझनेस जॉईन केला MBA झाला, मी ऍज अ मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव्ह काम केलं. म्हणजे सकाळी 7:30-8 वगैरे 8-8:30 घरात निघायचो. डॉक्टर कॉल केलेले आहेत सकाळी 9 वाजता, रात्री 10 वाजता. नंतर ट्रॅव्हलिंग पण एक्सटेन्सिव्ह ट्रॅव्हलिंग केलेलं आहे. एक ट्रिप कम्प्लीट झाली, एखाद दिवस घरी थांबायचो, पुण्याला परत दुसरी ट्रिप करायचो. असं कंटिन्युअस मार्केटिंग चालू राहिलं माझं. आणि प्रॉपर मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव्हचं काम केल्यामुळे मला बेस लेवलला लोक काय काम करतात त्याची पण आयडिया आली. जर डायरेक्टली मी माझ्या अंडर लोक हायर केली असते मार्केटिंगसाठी, तर मला ती आयडिया आली नसते की ऍक्च्युअल मध्ये बेसला काय स्ट्रगल असतो किंवा काय लोक ऍक्च्युली काम कशी करतात, नाही करत, ते सगळं मला आयडिया आली. त्यामुळे बेसिक MRचं काम चालू केलं होतं स्टार्टिंगला. आणि मला एक टार्गेट होतो स्टार्टिंगला, जेव्हा मी जॉईन केला बिझनेस, तेव्हा पुण्याचा सेल आमचा, पुण्याचं टोटल जे मार्केट आहे त्याचा आमचा 10% शेअर होता. आणि तो सेल वॉज नेग्लिजिबल. कंपनी पुण्याला असूनही पुण्याला सेल नव्हता. तर बाबांनी मला एक प्रकारे टार्गेट दिलं होतं की पुण्याचा जो आपला कॉम्पिटिटर आहे टी वॉकर, त्याचा हा बालेकिल्ला हा तोडून दाखव मला. साधारण मला 1 वर्ष लागलं, पण 1 वर्षानंतर आय गॉट काय म्हणतात व्यवस्थित आयडिया आली पुण्याचं मार्केट कसं चेंज करायचं. अँड आफ्टर नाव पुण्याचं जे मार्केट शेअर आहे त्याचं 60 to 70% मार्केट शेअर आता ॲक्वाफाईन इंजेक्टाकडे आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला एक रिअलाइज झालं की मार्केटिंग इज नॉट जस्ट सेलिंग द प्रोडक्ट्स, इट इज अबाउट क्रिएटिंग पर्सनल रिलेशनशिप्स विथ द पर्चेस मॅनेजर्स ऑफ द हॉस्पिटल्स, डीलर नेटवर्क आणि ते सगळे. आणि बाबा 92% बिझनेसमध्ये होते, त्यामुळे त्यांचे जे डीलर्स होते त्यांच्याकडनं पण मी आय वॉज इन कॉन्टॅक्ट विथ देम, आय मेट अप विथ देम. आणि त्यांच्याकडनं मी बरेच मार्केटिंग टिप्स घेतल्या की कुठल्या मार्केटमध्ये कसं मार्केटिंग करायचं आणि कसं हे आहे स्कोप पुढं काय करता येईल. पुण्याचा सेल मग तसा वाढला, तसा हळूहळू मुंबईला टार्गेट केलं, गोवा नवं मार्केट होतं, गुजरात नवं मार्केट होतं, तिथं लॉन्च केले, हैदराबाद कर्नाटकमध्ये लॉन्च केलं. आणि एक गोष्ट मला लक्षात आली की IV एक्झाम्पल द्यायचं तर IV फ्लुइड्सचं, सलाईनच्या बॉटल्स ज्या असतात त्याचे ऑल इंडियामध्ये 5 मेन प्लेअर आहेत. मेन 5 कंपनीज आहेत, त्यांचं मार्केटवर होल्ड आहे पूर्ण. पण फार्मास्युटिकल स्मॉल व्हॉल्यूम पेरेंटल्स जे इंजेक्शन आम्ही मॅन्युफॅक्चर करतो त्याच्यामध्ये प्रत्येक मार्केटमध्ये कॉम्प्युटर वेगळा असतात. लाईक वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये जर गेला तर कॉम्प्युटर वेगळा आहे, मुंबई नाशिक धुळ्या साईडला कॉम्प्युटर वेगळा आहे, विदर्भाला कॉम्प्युटर वेगळा आहे आणि पुण्याला वेगळा कॉम्प्युटर आहे. सो आय हॅड टू स्ट्रॅटेजाइज द मार्केटिंग हे अकॉर्डिंग टू द डिफरंट मार्केट्स, की प्रत्येक मार्केटचा कॉम्प्युटर कोण आहे त्याप्रमाणे मार्केटिंग स्ट्रॅटेजी करायला लागली मला. अनम्यूट ऑन. ओके. हा आता तुमचे सर्व, मला ऍक्च्युली लॅपटॉपला खूप आता प्रॉब्लेम येत होता नेटवर्कला, त्यामुळे मी जरा मोबाईलवर शिफ्ट झाले. त्यामुळे तुमचे सर्व इंजेक्शन बऱ्याच राज्यांमध्ये जात आहेत, पण पाम म्हणून एक इंजेक्शन आहे PAM, ते मात्र सर्व भारतभर पोहोचलं आहे. तर त्या पाम बद्दल तू मला काय सांगू शकशील? ॲक्वा पाम हा ब्रँड नेम आहे आणि प्रायलिटॉक्सिम आयोडाइड म्हणून मॉलिक्युल आहे. आणि इट इज बेसिकली यूज फॉर ऑर्गॅनोफॉस्फेट पॉइझनिंग. युजली जे शेतकरी लोक असतात किंवा सुसायडल केसेस असतात त्याच्यामध्ये हे पेस्टिसाइड्स वगैरे वापरतात. त्यामुळे दॅट इज यूज ॲज लाईफ सेव्हिंग इंजेक्टेबल अगेन्स्ट ऑर्गॅनोफॉस्फेट पॉइझनिंग. आणि आता इन दिस करंट सिनारिओ वी आर सेलिंग अप्रॉक्सिमेटली 80,000 to 1 lakh ampules ऑफ पाम इंजेक्शन ऑल इंडिया पर मंथ. आणि ह्याचा फायदा इट्स काइंड ऑफ लाईक आम्ही आता नंबर 1 ला आहे पाम इंजेक्शनच्या सेलमध्ये ऑल ओव्हर इंडिया. आणि पामचं कसं झालं, आता पामचा एवढा स्कोप आहे आणि एवढं मार्केट कॅप्चर झालेलं आहे. आता आम्ही त्याचा फायदा करतो आहे की बाकीचे स्टेट्स अनटच्ड आहेत आमच्याकडनं ॲक्वाफाईन इंजेक्टाकडनं, तर पामचे जे डीलर्स आहेत त्यांना टार्गेट करून बाकी प्रोडक्ट्सचं पण आता एंट्री करणार आहे. आणि अलॉंग विथ दॅट न्यू प्रोडक्ट्स पण लॉन्च करतोय. म्हणजे नवे प्रोडक्ट्स, एक्झिस्टिंग प्रोडक्ट्स हे दोन्ही कंबाईन करून जे ऑलरेडी पाम जिथं जाते त्या डीलर्सना टार्गेट करायचं, त्या स्टेट्समध्ये टार्गेट करायचं आणि तिथले कॉम्पिटिटर्स कोण आहेत, कसे आहेत, अकॉर्डिंग टू दॅट विल स्ट्रॅटेजी द मार्केटिंग स्ट्रॅटेजी. आणि त्याप्रमाणे मार्केटिंग करून मग पुढं प्रोडक्शन वाढवता येईल आणि प्रोडक्शन कॅपॅसिटी युटिलाइज. प्रोडक्शन वाढवलं की ऑटोमॅटिकली मार्केटिंग वाढेल. मग ते इट गोज हँड इन हँड. इतक्या वर्षापासून तू बाबांबरोबर काम करतोयस, आता साहजिकच
थोडी जनरेशन गॅप आणि त्याच्यामुळे आपल्या म्हणजे विथ चेंजिंग जनरेशन कामाच्या पद्धतीतील फरक किंवा तुमच्या विचारातील फरक हे सगळे थोडे मतभेद तर येतातच, बरोबर? तर याच्यातून तुम्ही हे दोघं म्हणजे हे सगळे मतभेद जे काय बिकॉज ऑफ जनरेशन गॅप आहे ते कसं हँडल करता तुम्ही? कारण त्या म्हणजे सगळ्याच बिझनेसमध्ये आपण हे बघतो की 2 जनरेशन एकत्र येतात तेव्हा हा थोडंफार कुठेतरी कॉन्फ्लिक्ट असतात विचारांमध्ये, मतांमध्ये, काम करायच्या पद्धतीत. तर ते तुम्ही कसं हँडल करता? आता कसं आहे, माझा एक्सपिरियन्स रिलेटेड काम केलेली आहे, त्यामुळे त्यांचा एक्सपिरियन्स साहजिकच जास्ती आहे आणि विथ टाइम मला त्यांच्या एक्सपिरियन्सचा फायदा घ्यायचा आहे. बिकॉज जेवढा फायदा घेईन त्या एक्सपिरियन्सचा तेवढं मला पुढं फ्युचरमध्ये चांगलं आहे. आणि स्टार्टिंग पासून एक गोष्ट मी केली, जर काही प्रॉब्लेम्स झाले, मतभेद झाले तर मी त्यांच्याबरोबर डिस्कस करतो. आणि मला बऱ्यापैकी आता मार्केटिंगमध्ये टोटल फ्रीडम दिलेलं आहे बाबांनी. म्हणजे आता कुठलं हॉस्पिटलचं कोटेशन वगैरे झालंय ते मी कोटेशन दिलं, निगोशिएशन साठी गेलो, तिथं जाऊन मी सगळं फायनल करून आल्यानंतर मग सांगतो त्यांना की रेट्स फायनल झालेले आहेत आणि असं आहे. आय डोंट कॉल हिम अप फॉर दॅट. तेवढं मला फ्रीडम आता टोटल आहे मार्केटिंगमध्ये. सो दॅट्स अ व्हेरी, कारण बऱ्याचदा दीज आर दी प्रॉब्लेम्स म्हणजे हे खूप कॉमन दिसतात. तुला या सगळ्या बरोबर फोटोग्राफीची पण खूप आवड आहे आणि तू खूप कविताही खूप चांगल्या करतोस असं मी ऐकलंय. तर एखादी कविता ऐकवणार तुझी? कविता एखादी एक आहे हिंदी, एक साधारण मे जून मध्ये लिहिली होती. एक आशा की किरण लेकर सूरज आता है और बारिश की बूंदे उम्मीद लेकर, जिंदगी वाकई एक हसी अजूबा है, किसी के लिए सूरज खुशी लाता है और किसी और के लिए बारिश की बूंदे. आणि बेसिकली हे पोएम्स लिहायचं मला लाईक फार्मसीला असताना मला इन्स्पिरेशन म्हणून पहिली पोएम मी जी लिहिली ती आईसाठी लिहिली होती आणि ती पोएम मी अजून सांभाळून ठेवलेली आहे. समोर ती एक इन्स्पिरेशन झाली आई मला पोएम्स, पोएट्री आणि रायटिंग साठी. मग तेव्हा ओके, सो आईकडून इन्स्पिरेशन घेतलंस तू पोएम लिहायचं. व्हेरी नाईस. थँक्यू गौतम, मार्केटिंग बद्दल खूप काही छान सांगितलंस तू. आता यानंतर आपण गौरांगीकडे वळूयात. हॅलो. हॅलो गौरांगी. गौरांगी, तू पण 12वी नंतर B.Pharm केलंस आणि त्यानंतर MBA केलंस. सो आय थिंक तुझं पण एकंदरीत B.Pharm MBA सेम म्हणजे गौतमने तेच केलं. आणि आता आय थिंक रिसेंटली ह्या गेल्या 2-3 महिन्यापासूनच आता तू फॅक्टरीच्या कामात लक्ष घालायला सुरुवात केलीस किंवा आता तू उतरतेस इथे थोडक्यात याच्यात. तर हे यायच्या आधी जस्ट गेले 6 महिन्यापूर्वी तुझं PhD केलंस आणि तुझा PhDचा टॉपिक पण फार्मा इंडस्ट्रीच्या रिलेटेड होता, बरोबर? तर तू हे समोर ठेवूनच तुझा PhDचा टॉपिक निवडलास की मी याच्यात PhD करेन की, आणि मग त्यामुळे त्याचा तुला काय इथे उपयोग करून घेणार आहेस तू? जसं तू म्हणलीस तसं B.Pharm MBA करण्याच्या मागे द एंटायर मोटिव्ह वॉज जॉईनिंग द बिझनेस. आणि बऱ्याच गोष्टी अशा होत्या की ज्या इन्स्पायर्ड मी टू जॉईन द बिझनेस. पण मग B.Pharm केलं, मग MBA केलं. B.Pharm आणि MBA च्या मधल्या 1 महिन्यात मी जायचे रोज फॅक्टरीत, थोडं प्रोडक्शन फंक्शन तेव्हा शिकले होते. पण मग लग्न झालं, मग मुंबईला शिफ्ट झाले. मग हळूहळू थोडंसं ते ॲक्वाफाईन कुठेतरी मागे पडलं. आणि माझं लग्न झाल्यावरती माझ्या मिस्टरांचा जो जॉब होता तो त्याचे प्रोजेक्ट सगळे अब्रॉड होते. त्यामुळे मालदीव, श्रीलंका असं तो खूप ट्रॅव्हल करायचा. त्यामुळे घर, संसार आणि मुलाची पूर्ण जबाबदारी खूपशे काळ माझ्यावर पडली. त्यामुळे करिअरकडे असं फारसं लक्ष तेव्हा देता आलं नाही. आणि तेव्हा मी केले म्हणजे पार्ट टाइम जॉब केले, थोडे कन्सल्टन्सी प्रोजेक्ट्स केले, कारण स्वस्त पण बसता येत नव्हतं. मग थोडंसं एक अकॅडमिक मध्ये फुल टाइम पोझिशनही पकडून तेही केलं. पण मनात कुठेतरी ते एक फिलिंग होतं की अरे नाही, दिस इज नॉट माय फोकस, मला तो बिझनेसच बघायचा. एवढं मी शिकले, MBBS ला ऍडमिशन मिळत होती ती नाही घेतली, BDS ला ऍडमिशन मिळत होती, पण नाही, मला बिझनेसच बघायचा होता.
शेवटी मुलगा पण थोडा मोठा झाला, मग घरच्यांचा पण सगळ्यांचा सपोर्ट होता, सासरच्यांचा, मिस्टरांचा. मग म्हटलं आता सम हाव हॅव टू गो बॅक. सो आणि पीएचडी करायचं तर मनात होतंच खूप वर्षापासून. म्हणजे लहानपणीपासूनच आई बाबांनी दोघांनी शिक्षण खूप महत्वाचं आहे हे खूप मनावर बिंबवलं. सो बीफार्म केल्यावर माझं समाधान नव्हतं की अरे आपल्याकडे आता डिग्री आली. सो पीएचडी करायचंच होतं. म्हणून मग मी फार्मास्युटिकल इंडस्ट्रीवरती रिसर्च केला, सस्टेनेबल बिझनेस प्रॅक्टिसेस या विषयावर. सस्टेनेबल बिझनेस प्रॅक्टिसेस थोडंसं नवीन कॉन्सेप्ट आहे मॅनेजमेंटमध्ये, विच डील्स विथ ग्लोबल वॉर्मिंग किंवा त्याचा जो इम्पॅक्ट होणार आहे पुढच्या जनरेशनवर, या सगळ्या विषयावरती ते आहे. आणि हाऊ अ बिझनेस इज गोइंग टू कॉन्ट्रीब्यूट टू गिव्ह अ सस्टेनेबल फ्युचर टू द नेक्स्ट जनरेशन, असं ते थोडंसं कॉन्सेप्च्युअली आय लिंक्ड इट विथ द फार्मा इंडस्ट्री. आणि पुढे फ्युचरमध्ये ह्या बिझनेस प्रॅक्टिसेस सगळ्याच इंडस्ट्रीसाठी खूप इम्पॉर्टंट होणार आहे. त्यामुळे मग मी फार्मा इंडस्ट्रीवरती फोकस करून थोडा रिसर्च केला, स्टडी केला. आणि somewhere around the line, maybe 10 years down the line, I'll probably try implementing these practices for our future growth. असं ते डोक्यात ठेवूनच पीएचडी. ओके, सो खूप काही असं प्लॅन डोक्यात ठेवून पुढे काही विचार करून तू ह्याच्यात पीएचडी केलंस. ओके, लग्नानंतर जवळजवळ 12 वर्ष तू बॉम्बेत होतीस आणि तू म्हटली असं की तू काही पार्ट टाइम जॉब केली किंवा बेसिकली कॉर्पोरेट क्षेत्रात तू खूप काही एक्सपिरियन्स घेतलास. तर कॉर्पोरेट क्षेत्रात जे काही तू शिकलीस या 12 वर्षात, जे काही अनुभव घेतले त्याचा तू आता फॅक्टरीसाठी कसा उपयोग करून घेणार आहेस? MBA झाल्यावर मी 1.5 वर्ष ऍक्सिस बँकमध्ये होते, प्रायोरिटी बँकिंगमध्ये. तिथे मी ऍक्च्युअल कॉर्पोरेट लाईफ काय असतं किंवा सेलिंग कसं करायचं, सेल्स, हार्डकोर सेल्स कसे करायचे हे शिकले. नंतर मी काही महिने वोखाडमध्ये काम केलं. तिथे मी प्रोडक्ट एक्झिक्युटिव्ह म्हणून लागले होते. तिथे जेनरिक मार्केटमध्ये प्रोडक्ट्स कसे आणायचे, ॲक्वाफाईनचे सगळे प्रोडक्ट्स जेनरिक मार्केटमध्येच पडतात. सो ते प्रोडक्ट्स कसे आणायचे, त्याचं ब्रँडिंग, लेबलिंग कसं करायचं, त्याच्यात लिगल इश्यूज काय असतात, हे सगळं थोडंसं शिकून घेतलं. नंतर मग मी 1 वर्ष एका एनजीओ मध्ये सुद्धा काम केलं. तिथे सोशल सेन्सिटिव्हिटी काय असते, सोसायटीला आपल्याकडनं काय अपेक्षा आहेत, हे थोडंसं मला बघायला मिळालं. मग मी अकॅडमिक्स मध्ये आले. तिथून अकॅडमिक्स मध्ये माझा पहिला जॉब होता श्री मनोहर जोशी सरांचं कोहिनूर बिझनेस स्कूल आहे कुर्ल्याला. तिथे मी टीचिंग पोझिशन पकडली होती. तिथे असताना मी काही कन्सल्टन्सी प्रोजेक्टही केले. तिथे एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिझनेस म्हणून सेल डेव्हलप केली होती कॉलेजसाठी. आणि HPCL साठी एक मेगा प्रोजेक्ट केला होता कन्सल्टन्सी. सो थोडंसं पब्लिक सेक्टर कसं काम करतं, त्यांचे कसे ग्रोथ पॅटर्न आहे किंवा काय आहे ते थोडंसं बघायला मिळालं. मग मी 2 वर्ष सराफ कॉलेजला होते. सराफ कॉलेजला असताना मी 3 प्रोजेक्ट प्रायव्हेट स्टेट युनिव्हर्सिटी साठी गव्हर्नमेंटला ऍप्लिकेशन करावं लागतं. तर 3 इन्स्टिट्यूशनसाठी मी त्यांचा डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला. आता या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये जवळजवळ 500-600 करोडची इन्व्हेस्टमेंट असते. तर मग ही इन्व्हेस्टमेंट कशी करायची, मार्केट फोकस कसं करायचं, कुठले कोर्सेस चालतील, कुठल्या कोर्सेसला ऍडमिशन मिळेल, त्याची फी स्ट्रक्चर कसं ठेवलं पाहिजे. बेसिकली इट वॉज अ व्हेरी बिग प्रोजेक्ट. सो 500 करोड रुपये इन्व्हेस्ट कसे करायचे, त्याच्यात आपल्याला रिटर्न कसं आणि कधी मिळणार हे मी शिकले. सो असे खूप मल्टीफॅसेटेड एक्सपिरियन्सेस मी घेतले. आणि एखाद्या बिझनेससाठी असं डायव्हर्स एक्सपिरियन्सेस खूप इम्पॉर्टंट असतात, कारण व्हेरियस फंक्शन्स ऑफ बिझनेस तुम्हाला त्यातनं कळतात. सो हे सगळे असे एक्सपिरियन्सेस मला नक्कीच पुढे बिझनेससाठी मदत करतील. म्हणजे एका दृष्टी तू इमिजिएटली फॅक्टरीत न पडता हे सगळं 12 वर्ष काही वेगळं काम केलं, पण त्याचा खूपच फायदा आता फॅक्टरीसाठी नक्कीच होणार. नक्की ते तू काय शिकली त्याचा. सो दॅट वॉज अ गुड थिंग. जसं बाबा म्हणले तसं 12 वर्ष एक्सपिरियन्स इज नॉट अ स्मॉल अमाऊंट ऑफ टाइम अँड इट गिव्स यू लॉट ऑफ एक्सपिरियन्सेस ऑफ हाऊ द वर्ल्ड बिहेव्स. थोडं बाहेर पडलं आई बाबांच्या पंखाखालनं तर बाहेरचं जग काय असतं हे मला खूप चांगलं झालं. तुझ्या लहानपणापासून तू म्हणजे फॅक्टरीच्या सुरुवातीपासून आणि तू फॅक्टरी कशी ग्रोथ झाली ते बघत आलीस, बरोबर. आणि बऱ्यापैकी तुझ्या कळण्याच्या एज मध्ये तो पिरियड होता की जेव्हा फॅक्टरीची ग्रोथ होत होती. तर फॅक्टरी बद्दलच्या काही आठवणी तू शेअर करशील? मला वाटतं मी 5वीत होते 92 मध्ये जेव्हा बाबांनी फॅक्टरी टाकायची सुरुवात केली. सो बाबा तेव्हा खूपसे बिझीच असायचे आणि बाबांनी स्ट्रगल खूप केला आणि मेहनतही खूप केली. पण त्यासोबत मी बाबांची जिद्द पण तेवढीच बघितली, पॉझिटिव्ह थिंकिंग पण तेवढंच माझ्यात इन्व्हाइट झालं. सो बऱ्याच काही आठवणी आहेत, पण त्यातल्या 2-3 आहेत ज्या मी अगदी शेअर करू इच्छिते.
एक म्हणजे ते जे देवेगौडांच्या हस्ते बाबांना हिंदरत्न पुरस्कार मिळाला होता, तेव्हा पण मी 7वी-8वीत होते, पण कळायच्या वयाची होते, आठवणीच्या वयाची होते. जसं बाबा म्हटले तसं तेव्हा फ्लाईट तिकीट ऍक्च्युअली मला वाटत नाही पैसे नव्हते म्हणून आम्ही गेलो नाही. फ्लाईट तिकीट तेव्हा महाग असायचे, आता सगळे स्वस्त नसायचे. सो दॅट वॉज अ मेजर कन्सर्न, म्हणून नाही गेलो आम्ही त्या फंक्शनला. पण टीव्हीवर तेव्हा ते फंक्शन दाखवलं होतं, पण ते झी टीव्हीचे जे काही त्यांना पण मिळणार होतं, त्यामुळे झी टीव्ही वाल्यांनी सगळीकडे ते फंक्शन दाखवलं. टीव्ही बाबा दिसतात आणि बाबांना देवेगौडा प्राइज देतात, हे इतकं टचिंग आणि इन्स्पिरेशनल हे आहे की ते कुठेतरी डोक्यात राहिलं होतं की हा, त्यामुळे पण बहुतेक बिझनेस मध्ये पडायचं एक हे होतं फिलिंग. दुसरी आठवण म्हणजे मी 2003 मध्ये मी 3rd इयरला होते फार्मसीच्या, आणि मी 4:30ला कॉलेज सुटायचं, 5 पर्यंत घरी यायचं. तर 4:30 ते 5च्या दरम्यान तेव्हा सुद्धा सारसबाग वगैरे साईडला तसा ट्रॅफिक असायचा. एक दिवस अशीच घरी येत होते आणि ट्रॅफिक नाही असं करत, म्हणजे खूप रस्ते रिकामे, खूप ठिकाणी पोलीस बंदोबस्त दिसत होता. तर माझी एक मैत्रीण सोबत असायची, तिला मी म्हणले पण अगं आज काय ट्रॅफिक नाहीये. तर ते म्हणजे पोलिसांचा बंदोबस्त वगैरे होऊन असं वाटलं की कुठेतरी मंत्री वगैरे आले असतील तर जनरली रस्ते बंद करतात, त्यामुळे नाही ट्रॅफिक. असं आम्ही दोघी डिस्कस करतच तिला मी सोडलं, ड्रॉप केलं, तिथून मी घराकडे वळले. तर मार्केट यार्ड रोडला वळल्यावरती मला कळलं की इथेच कोणीतरी मंत्री, म्हणजे ते कळतं साधारण की पोलिसांच्या गाड्या उभ्या आहेत, पोलीस उभे आहेत, कोणतरी मिनिस्टर आपल्या एरियात आलेलं आहे एवढं कळलं. सोसायटीत एंटर केलं तर सोसायटीत सगळ्या त्या पोलिसांच्या ह्याच्या गाड्या उभ्या होत्या, कमांडो उभे होते. म्हणलं सोसायटीतच आपल्या कोणतरी आले. आणि तेव्हा आमच्या सोसायटीत श्री भन्साई म्हणून राहायचे, ते काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष होते. मग त्यांच्याकडे मिनिस्टर येतच असायचे, त्यामुळे त्याचंही काही समजा वाटलं नाही की आपल्याकडे कोण म्हणजे सोसायटीत मिनिस्टर आले. पण गाडी पार्क केली आणि बिल्डिंग मधनं आई बाबा असे गडबडीत येताना दिसले, आणि बाबांनी सूट वगैरे घातला, आईने खूप छान साडी घातली, असं म्हणजे काही कळत नव्हतं काय चाललंय. आणि तेवढ्यात तिथे मला श्री विलासरावजी देशमुख दिसले, तेव्हाचे ते चीफ मिनिस्टर होते. आणि एका क्षणात तेव्हा कळलं की हे जे काय चाललंय ते आपल्या घरीच चाललंय. सो ते खूपच असं एक इमोशनल मोमेंट होता, व्हेरी हॅपी प्राऊड मोमेंट होता. मग मला कळलं की ते आम्हाला बाबांनाच भेटायला आले होते, आणि भुजला तेव्हा भूकंप झाला होता. तर भुजच्या भूकंपग्रस्त लोकांसाठी बाबांनी मदत म्हणून तेव्हा 1 लाख रुपयाचे इंजेक्शन डोनेट केले होते सीएम फंडला. तर ते घ्यायला ते स्वतःहून आले होते. आणि म्हणजे मी तर पूर्ण वेळ शॉक मध्येच होते आणि मला काहीच कळत नव्हतं काय चाललंय. आणि फोटो काढताना पण जेव्हा फॅमिली फोटो काढायची वेळ आली तेव्हा मग ते मला स्वतःहून म्हणली, ये बेटा इथे माझ्या जवळ उभी राहा. सो आय वॉज ऑन 7th हेवन म्हणतात तसं काहीतरी फिलिंग होत होते. बट दॅट वॉज वन मोर टर्निंग पॉइंट ऑफ माय लाईफ, इन्स्पायर्ड मी की नाही बाबा आपण बाबांसोबतच काहीतरी करायचं. या 2 गोष्टी म्हणजे अगदी अशा मनात व्यवस्थित अगदी लक्षात आहे. नाना पाटेकरशी पण एकदा बोलले होते, ते पण माझंच म्हणजे अतिशहाणपणा की नाही तुमचा मित्र तो असणारच नाही. आणि तेव्हा मी 10वीत होते. तर बाळा तू काय करते? नाही मी 10वीत आहे. हा मग तू खूप अभ्यास कर. मग मला काय हा माणूस आवडणार इकडे, हा अभ्यास करायला सांगतो. अशा सगळ्या आठवणी आहेत. पण दॅट वॉज रिअली व्हेरी प्राऊड मोमेंट फॉर यू की तू आलीस आणि असं आपल्याच आई वडिलांसाठीच सीएम आले तिथे सोसायटीत, आणि हे सगळं अनपेक्षित होतं सगळं तुला. तर मस्ट बी रिअली व्हेरी सरप्रायझिंग अँड प्राऊड मोमेंट. हा प्राऊड मोमेंट म्हणजे खूप इन्स्पायरिंग मोमेंट होता. दॅट स्टेड विथ मी की हे असं काहीतरी आपण सोशली सेन्सिटिव्ह बिझनेसमॅन बनणं खूप इम्पॉर्टंट आहे. ते असं तिथनं माझ्या ह्याच्यात आलं. आता हे सगळं तू करतेस, त्याच्याबरोबरच तू लेखनही खूप चांगलं करतेस, आणि कथ्थक मध्ये पण कथ्थकसाठी पण वेळ देतेस, आणि इनफॅक्ट आय थिंक कथ्थकची 3री परीक्षा तू आता देणार आहेस. तर तुझे करिअर, संसार, लहान मुलगा आणि हे सगळं सांभाळून सगळ्या ह्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजला वेळ देतेस, तर त्याबद्दल तुझे काय विचार तू म्हणशील? कथ्थकचं म्हणशी लागत्या तर मी मला वाटतं 2 वर्षाची वगैरे असतील तेव्हा आईने कुठेतरी इन्क्वायरी केली होती की माझ्या मुलीला क्लासला घेता का. आईची इच्छा होती की मी क्लासिकल डान्स शिकावा, पण तेव्हा 2 वर्षाच्या मुलीला तर क्लासला कोणी नाही घेतलं. मग नंतर आईने बरेच वर्ष टीचर शोधणं, मग टीचर घरी येण्यासाठी 5-6 मुली तयार करणं, असं बरेच एफर्ट्स घेतले. पण मग फार्मसी सारख्या टेक्निकल एज्युकेशन फील्डमध्ये गेल्यामुळे माझं कथ्थक अर्धवट राहिलं. ते मी आता सुरू केलं. आणि वन मोर थिंग दॅट आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इज, मी सुरू केल्यावर माझ्यासोबत माझा मुलगाही यायचा रुगवेत बघायला. आणि 1 महिना त्याने बघितलं, पुढच्या महिन्याला म्हणला मम्मा मला पण करायचंय.
आणि मुलगा असून क्लासमध्ये सगळ्या मुली असून त्यांनी म्हणजे इतकी तयारी दाखवली, तर मला असं तेव्हा वाटलं की आईचे जे स्वप्न होतं की मी कसं करावं, मे बी मी करीन का नाही करीन, पण रोज नक्की करेन. ओके. सो आणि तू कधीतरी मला अशी बोलली होतीस की तुझं थोडासा चंचलपणा आहे आणि थोडासा फोकस होण्यासाठी हे याचा उपयोग होतो किंवा काही तर do you think so? बेसिकली कथ्थक इज अ ट्रेडिशनल डान्स फॉर्म, पण तो खूप टेक्निकल पण आहे. म्हणजे त्यात कॅल्क्युलेशन्स पण आहेत. इट इज अन आर्ट विच इज बेस्ड ऑन सम काइंड ऑफ मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स. सो त्यात फोकस खूप पाहिजे आणि डेडिकेशनही पाहिजे. म्हणजे रोजची रोज थोडीशी प्रॅक्टिस तुम्ही जर केली तरच तुम्ही विल बी अ गुड आर्टिस्ट. आणि ॲट द बॉटम द हार्ट बाबांसारखीच मी आर्टिस्ट आहेच, त्यामुळे आर्ट ऑलवेज पुल्स मी. सो फोकस करायला किंवा डेडिकेशन दाखवायला, थोडे एफर्ट्स घ्यायला मला कथ्थक मधनं म्हणजे मिळतं थोडंसं एक इन्स्पिरेशन. म्हणजे कथ्थक मधून तुला थोडा फोकस करायला, तुझा चंचलता कमी व्हायला डेफिनेटली मदत होते या तुझ्या हॉबी मधून. सो इट्स रिअली इम्पॉर्टंट की अशा काही हॉबीज दे आर हेल्पफुल. आणि रायटिंगचं असं आहे की विचार करून काही लिहित नाही मी. मला ज्या मनाला वाटत असतं त्या क्षणी ते मी लिहिते. आणि खूपशा लोकांचा जेव्हा फीडबॅक मिळतो तो असं नसतं की अरे आम्ही पण हाच विचार करत होतो, पण ते त्यांना व्यक्त करता येत नाही. आय एम ब्लेस्ड विथ वर्ड्स, आय एम व्हेरी गुड एट वर्ड्स. ते येतात म्हणजे फ्लो. सो मग लिहिते. आता ह्याच्या पुढचे काही प्रश्न गौतम आणि गौरांगी तुम्हा दोघांना एकत्र विचारावे, दोघांकडून अपेक्षित आहेत. तर तुमच्या दोघांचे फॅक्टरीच्या ग्रोथसाठी पुढचे काय प्लॅन्स आहेत? त्याचे गौतम मगाशी म्हटलास की थोडं प्रोडक्शन, मार्केटिंग, रिसर्च करून आणि त्याप्रमाणे प्रोडक्शन वाढवायचंय किंवा आयटम्स सगळे नवीन इंजेक्टेबल्स आणायचे आहेत. एक्सपोर्ट बद्दल वगैरे काही विचार पुढे? पुढं आहे विचार WHO लायसन्स वगैरेला अप्लाय करून मग पुढे एक्सपोर्टचा विचार करू. पण टेम्पररी ऍट द मोमेंट डोमेस्टिक मार्केट स्ट्रेंथन करायचं आणि जे मार्केट अनटच्ड इन इंडियामध्ये त्याला टार्गेट करायचं आहे. आणि जसं मग मी म्हणालो पाम इंजेक्शनचं जे मार्केट झालंय त्याचा फायदा घेऊन मग बाकी प्रोडक्टची एंट्री मार्केटमध्ये करायची. म्हणजे बेसिकली न्यू प्रॉडक्ट्स अँड न्यू मार्केट्स याचं कुठेतरी कोलॅबोरेशन करून मार्केट ग्रोथ आता फोकस आमचा प्रायमरी तो असेल. पुढे WHO सर्टिफिकेशन घेऊन एक्सपोर्टचाही विचार आहे. आणि जसं मी म्हणले माझे सस्टेनेबल बिझनेस प्रॅक्टिसेसचाही जर कुठे वापर करता आला तर तोही खूप चांगले प्लॅन्स आहेत म्हणजे पुढचे तुमचे स्वप्न आहेत. आता तुम्हा दोघांनी पण आपापली एखादी अशी क्वालिटी सांगा की विच इज इम्पॉर्टंट फॉर लाईक फॅक्टरीच्या ग्रोथ साठी जी महत्वाची आहे, अशी काय वाटतं की माझ्यात ही क्वालिटी आहे? आय एम अ मल्टीटास्कर. एका वेळेला मी 2-3 कामावरती म्हणजे तेवढंच लक्ष देऊन करू शकते. आणि एक्सपिरियन्स जो कॉर्पोरेट मला मिळाला दॅट इज अ स्ट्रेंथ फॉर मी विच आय कॅन यूज इन द बिझनेस. सो या 2 क्वालिटीज मला वाटतं प्रोबॅबली विल हेल्प मी. आणि गौतम तुझ्यातली एखादी स्ट्रेंथ विच इज इम्पॉर्टंट फॉर फॅक्टरी? पेशन्स आणि आय एम ॲडॅमंट लाईक म्हणजे मार्केटिंगसाठी या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. मार्केटिंगला पेशन्स बराच लागतो आणि यू हॅव टू ॲडॅमंट टू कंटिन्यू टार्गेटिंग न्यू मार्केट जोपर्यंत कन्वर्ट होत नाही तुमच्या प्रोडक्ट. ओके. आणि तुमच्या दोघांमध्ये काही एखादे ड्रॉबॅक्स किंवा काही उणीवा की ज्याच्यात तुम्हाला असं वाटतंय की नाही याच्यात आम्हाला काहीतरी मेहनत घेतली पाहिजे की विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर ग्रोथ इन बिझनेस? तर असे काही निगेटिव्ह पॉइंट्स विच यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह, यू वुड लाईक टू इम्प्रूव्ह? बेसिकली बाकी लिहायची आवड आहे पण कामाचं ज्या गोष्टी आहेत की उद्या परवा काय काम होतं ते लिहायचा आळस येतो. आता आय एम ट्राईंग टू वर्क ऑन इट की आता ती कामं उद्या काय करायची लिहून ठेवतो म्हणजे विसरायला नको. म्हणजे बऱ्याच ते विसरलं जातं किंवा काही इम्पॉर्टंट गोष्ट लागून जाते. म्हणजे बऱ्याच गोष्टी आता लाईक कुठल्या हॉस्पिटलला कोटेशन वगैरे बिल करायचं असेल आणि ते मंडेला समजा करायचं तर मी लिहित नाही, मी करेन म्हणतो आय फॉरगेट इट. मग लास्ट मिनिट आठवतं करायचं. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की यू हॅव टू. ओके. गौरांगी? आणि ऍक्च्युली मला वाटतं बिझनेससाठी ना जेवढे स्ट्रेंथ्स आपले इम्पॉर्टंट आहेत तेवढे आपल्याला टू आयडेंटिफाय आवर वीकनेसेस आर व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज त्याच्यावर वर्क करणं खूप गरजेचं असतं. बरोबर आहे. सो 2 गोष्टी, एक तर मी इम्पेशंट आहे, हा पेशंट आहे आणि मी इम्पेशंट आहे. सो ते मे बी बॅलन्स इट आउट मी. पण मी शॉर्ट टेम्पर्ड आहे आणि जेव्हा फॅक्टरीत आता मी जाते आणि 20-22 लोकांना म्हणजे आय एम फेसिंग देम एव्हरी डे तर त्यांच्यासोबत असं शॉर्ट टेम्पर्ड असून सांगायचं आहे. सो दॅट इज वन थिंग दॅट आय फील. ओके. तुमच्या ज्युनियर्सना किंवा पुढच्या जनरेशनसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. नॉलेज इज पॉवर. जर तुम्हाला काही करायचं आहे तर पहिले त्यातलं नॉलेज तुम्ही यू नीड टू गेट नॉलेज इन दॅट.
आणि स्टे फोकस्ड. जे करायचं ते मे बी तुम्ही ऑफ ट्रॅक जाल, मीही गेले, पण माझ्या डोक्यात ते होतं की मला हेच करायचंय. सो कुठल्याही मार्गाने वळून का विना मला तिथे यायचंच होतं. सो आय केम बॅक. So stay focused. Maybe there will be times in life where you'll not get what you want, but life gives you a lot more opportunities. So तुम्ही नेहमीच त्या ट्रॅकवर परत येऊ शकता. गौतम, नेव्हर लूज होप. हार नाही मानायची कधी, बिकॉज बीइंग पॉझिटिव्ह इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि शांत डोक्याने काम करायचं. आणि सर्वात महत्वाची म्हणजे इमोशनली कुठलीही बिझनेस डिसिजन घ्यायची नाही. बी रॅशनल, बी प्रॅक्टिकल. खूप चांगला संदेश सांगितला. अजूनही बरेच विचारार्थ आहे, पण आता वेळेअभावी आय थिंक आपण इथे थांबूयात. तर दिलीप दादा, गौतम आणि गौरांगी, तुम्हा तिघांचेही मनपूर्वक आभार. आणि गौतम आणि गौरांगीला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देते. आणि आता कार्यक्रमाची पुढची सूत्र मी श्री संदीप भाई यांच्याकडे सोपवते. थँक्यू. थँक्यू. कुणाला काही प्रश्न विचारायचे का? हॅलो, कोणाला काही प्रश्न विचारायचे असले तर विचारू शकता. मला वाटतं मुलाखतीतनं त्यांना प्रश्नाची सगळी उत्तरं मिळालेली आहेत. आणि खूपच छान मुलाखत डॉक्टर अंजली तुम्ही घेतलीत. कार्यक्रमाची सुरुवात पण संदीप सरांनी चांगली करून दिली. विशेषतः गौरांगी, तुला MBBS किंवा BDS ला ऍडमिशन मिळत होती, तरी पण तू डॉक्टर झालीस. सस्टेनेबल इंडस्ट्री, फार्मा इंडस्ट्रीज मध्ये डॉक्टर झालीस, हे आम्हाला बरं वाटलं. कारण डॉक्टरचं आणि तुझं कुठेतरी नातं अगोदर ठरलेलं होतं. हो, नक्कीच. हा. आणि गौतमने सुद्धा मार्केटिंग मध्ये चांगली प्रगती केली आहे की वेगळं काहीतरी आपले जे प्रॉडक्ट आहेत ते वेगवेगळ्या देशाच्या वेगवेगळ्या राज्याच्या ठिकाणातनं पोहोचवले. आणि दिलीप भाई तर काय प्रोडक्शन मध्ये मास्टरच होते. जर का त्यांनी इंडस्ट्रीज टाकली नसती तर मला वाटतं नाना पाटेकरच्या जोडीने आवेशपूर्ण मुलाखती किंवा आवेशपूर्ण अभिनय करत असते. आणि आता ज्याप्रमाणे डायमंड बिहाइंड द कर्टन, तर त्यावेळेला तुम्हाला एक अभिनेता म्हणून आम्ही डायमंड बिहाइंड द कर्टन त्यावेळेला नक्कीच बोलवलं असतं असं वाटतंय. कारण त्याची अजूनही तुमच्याकडे तशी ती ही आहे, मुळातच दिसतंय. आणि तुम्हाला, मला वाटतं की आपण 72-73 मध्ये मित्र होतो. त्यावेळेला मी सांताक्रूजला राहायचो, तुम्ही पार्ल्याला राहायचात. आणि बऱ्याचशा गोष्टी मला तू म्हणत काय रे करतोस, तर म्हटलं नाही, सर्व्हिस शोधायला आलोय. आणि 1-2 ठिकाणी मला जुहू मध्ये घेऊन गेलास की हा जो आहे हा माझा मित्र आहे आणि हा तुमच्या मुलाचं मॅथमॅटिक्स घेईल, मुलाला शिकवेल, याला 200 रुपये महिना द्या. अशा प्रकारे तू माझ्या बरोबर 1-2 वेळा आलेला आहेस. आणि त्यावेळेला छान ऍक्टिंग करायचं की समोरचा माणूस मला म्हणायचा, सर तुम्ही 1 तारखेपासून या. पण सुदैवाने माझ्या चांगल्या दुसऱ्या ठिकाणी लाईन मला मिळाली आणि मी तिकडे गेलो. असो, तर आज तुम्ही छान वाटलं की स्थिर झालेले आहात. संपूर्ण कुटुंब एक इंडस्ट्री चालवते, हे आगळं वेगळं एक उदाहरण आपल्या समाजापुढे आहे. कारण जे लोक डॉक्टर आहेत, हॉस्पिटल चालवतात, त्यांची मुलं म्हणतात की बाबा 24/7 हॉस्पिटल साठी राहतात, मी काय डॉक्टर होणार नाही, मी आर्किटेक्ट किंवा इंजिनियर होणार. आजकाल अशी परिस्थिती आहे. किंवा आर्किटेक्टचा मुलगा म्हणतो नको रे बाबा, त्या बिल्डिंग उभ्या करतात, कॉन्ट्रॅक्टर कसं काम करतो माहित नाही, आणि बाबांच्या नावाने लोक शंक करतात. आणि त्यामुळे मी आर्किटेक्ट होणार नाही, मी दुसरा काहीतरी बिझनेस करेन. परंतु ह्या ठिकाणी आगळं वेगळं उदाहरण दिसलं की सर्वांनी त्या बिझनेस मध्ये वाहून घेतलं. आणि दिलीप भाईंचं एक चांगलं मला आवडलं की मला जेवढं जिथपर्यंत जायचं तिथपर्यंत मी जाईन. मी 50 कोटीच्या मागं बिझनेसच्या धावणार नाही. आज मी 15-20 कोटी किंवा 5 कोटी किंवा 10 कोटी जे काही करतोय त्याच्यामध्ये मी पूर्ण समाधानी आहे. त्याच्यामध्येच प्रोडक्शन, मगाशी तुम्ही सांगितलं की क्वालिटी कंट्रोल नाहीये, क्वालिटी अश्युअरनेस तुम्ही देता. हे खूपच चांगलं आहे की बिझनेस मध्ये आपल्यासारखे आपले जे लोक आहेत, मोस्टली 70 ते 80% समाज बिझनेसच्या दृष्टिकोनातून विचार करतो. त्यावेळेला ह्या गोष्टी नक्कीच विचारात घ्यायला पाहिजेत की क्वालिटी कंट्रोल न करता क्वालिटी अश्युअर्ड करा, की जेणेकरून तुम्हाला तुमची ऑर्डर तुमच्या मागे धावत येईल. असो, तुम्हाला पुढच्या वाटचाली करता शुभेच्छा. डॉक्टर अंजली,
थँक्यू व्हेरी मच. संदीप भाई तुम्हाला सुद्धा आभारी आहोत. आणि दिलीप भाई खरोखर तुम्ही एकटे नसून तिघही डायमंड आहात. असं तुमच्या ही कंपनी डायमंड आहे आणि थँक्यू व्हेरी मच. उद्या रविवार आहे, 4 ऑक्टोबर आहे. डायमंड बिहाइंड द कर्टन हा कार्यक्रम बरोबर 5 वाजता चालू आहे. कदाचित तुम्हाला सगळं वाचनात आलं असेल की एक आपल्या समाजाची म्हटल्यावर नातेसंबंध असलेली कन्या, समाजाचे नातेसंबंध असलेली कन्या कुमारी इला जाधव मेहता या आपल्या समाजातल्या बहुधा एकमेव पायलट असतील आणि यांच्याशी हितगुज करणार आहेत वैष्णव जागृतीच्या माजी संपादक मिसेस दीपा अनिरुद्ध शेठ या करणार आहेत. आणि एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम आपल्याला जाणीव होणार आहे की त्याच्यामध्ये मुलांना सुद्धा आणि मुलींना सुद्धा ज्यांची पायलट होण्याची इच्छा वगैरे आहे त्यांच्यासाठी हा नक्कीच कार्यक्रम आहे. कारण का मी मागे 8 दिवसापूर्वी पोस्ट केलं त्यावेळेला समाजातल्या 1-2 मुलांनी विचारलं की मला त्या पायलटचा फोन नंबर मिळेल का. तर म्हटलं कार्यक्रम होऊ द्या आणि मग तुम्ही बोला. म्हटलं का रे बाबा. तर नाही, माझी पण पायलट व्हायची इच्छा आहे पण बाबा ऐकत नाहीये. ठीक आहे, एका वेळेला बाबांना म्हणा कार्यक्रम बघा. कार्यक्रम बघायला बाबा म्हणतील अरे पायलटचा फॉर्म भरून ये, कुठे भरतात ते चौकशी कर. एका वेळेला हे सुद्धा होऊ शकेल आणि एक पायलट आपला नक्कीच तयार होऊ शकेल. अर्थात या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर प्रज्ञा शेठ डेंटिस्ट आहे ठाण्याला त्या करणार आहेत. अंजली तुम्ही डेंटिस्ट म्हणून चांगलं सूत्रसंचालन करताय. आता प्रज्ञाला सुद्धा आम्ही ती जबाबदारी सोपवतोय त्यामुळे त्या पुढच्या कार्यक्रमाचं त्या सूत्रसंचालन करणार आहेत. त्यासाठी आपण या इथंच थांबूया. पण थांबण्यापूर्वी मला मुद्दाम सर्वांना सांगायचंय की संकट हे अतिशय जोरात चालू आहे. करोनाचं वादळ जोरात चालू आहे. कोणी उद्या त्या वादळात सापडू शकतं. पण आपण नुसतं हातावर हात ठेवण्यात उपयोग नाहीये. तर हातावर हात न ठेवता शक्यतो जास्तीत जास्त हात साबणाने किंवा सॅनिटायझरने स्वच्छ धुवा. घरातील माणसाव्यतिरिक्त संवाद साधताना मास्कचा वापर करा आणि त्याचबरोबर शक्यतो कारणाव्यतिरिक्त बाहेर पडू नका. बाहेर पडलात तर सोशल डिस्टन्स पाळा. कारण तो करोना तुमच्या बरोबर कधी घरात येईल, पाहुणा म्हणून राहील आणि जाताना कोणाला तरी घेऊन जाईल हे सांगता येत नाहीये. गंभीरतेने घटना घडलं आहे. आज 30 ते 40 आपल्या समाजाचे लोक वेगवेगळ्या पुणे मुंबई ठिकाणी आज उपचार घेत आहेत करोनावर. फार हालाकीची परिस्थिती आहे. तेव्हा मित्रांनो पुन्हा सांगा असं वाटतं की सुरक्षित राहा, घरीच राहा आणि सुरक्षित राहा. तोपर्यंत आता उद्या 5 वाजता संध्याकाळी भेटूया. थँक्यू व्हेरी मच. नितीन भाई तुमच्याकडे कार्यक्रमाची सूत्र सुचवतो. तुम्ही ऑफिशियली संपला म्हणून डिक्लेअर करू शकता. लॉगिंग ऑफ. थँक्यू.